श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. घराघरात मनामनात जनाजनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. श्रोतेहो, गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष मालिकामध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची माहिती विद्यार्थ्यांच्याकडून जाणून घेत आहोत. आणि अशाच आजच्या गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा याविषयी इत्थंभूत माहिती घेण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे कुमारी ऋतिका बुरंगे या विद्यार्थिनीस. ऋतिका, तुझं आजच्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. माझ्याकडनं सुद्धा सर्व श्रोत्यांना शुभेच्छा. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं कुमारी ऋतिका बुरंगे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागामध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहे. आणि मला सांगायला निश्चित आनंद वाटेल की ती मुक्काम पोस्ट मोर्शी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे. आणि आपल्या जिल्ह्याचा सार्थ अभिमान, आपल्या जिल्ह्याचा इतिहास, आपल्या जिल्ह्याची ऐतिहासिक, शैक्षणिक, भौगोलिक, कृषीविषयक आणि सांस्कृतिक विषयक माहिती देण्यासाठी आज ती आपल्याशी संवाद साधणार आहे. आपल्याशी ती संपूर्ण माहिती देणार आहे. आणि श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपल्याला माहीत असेल की संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला ग्राम स्वच्छतेचा मंत्र देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या महामंत्रातून समाज जागृतीचा मंत्र संपूर्ण समाजाला दिला आणि सर्वत्र स्वच्छतेचा अभियानाची महंती संपूर्ण लोकांच्यापर्यंत पोहोचवली. अशा जिल्ह्यातले ज्यांचा जन्म झाला असे संत गाडगेबाबा, त्याचबरोबर गुरुकुंज या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी अतिशय चांगल्या भजनाच्या आणि याच्यातून राष्ट्रसंताचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि ज्यांच्या नावानं आज नागपूरच्या विद्यापीठाला सुद्धा त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. ते सुद्धा अमरावती जिल्ह्यातलं संत गाडगेबाबा, ज्यांचं नाव अमरावती विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. शिक्षणाची महती त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. असे संत गाडगेबाबा हे देखील अमरावती जिल्ह्याचेच. त्याचबरोबर शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणारे, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करणारे भाऊसाहेब उपाख्य डॉक्टर पंजाबराव देशमुख, ज्यांनी सर्व शेतकऱ्यांच्यासाठी जो कृषी समाजाची स्थापना केली, सर्व शेतकऱ्यांचे महनीय काम करणारे असे पंजाबराव देशमुख हे देखील अमरावती जिल्ह्याचेच. त्याचबरोबर जागतिक कीर्तीची संस्था म्हणून ज्या अमरावतीकडे बघितलं जातं ती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ही देखील अमरावती जिल्ह्याचीच. त्याचबरोबर संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशा महाराष्ट्रानं पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून ज्यांना दिला त्या प्रतिभाताई पाटील या देखील अमरावती जिल्ह्याचाच. अशा पद्धतीनं विविधांगी नटलेला हा अमरावती जिल्हा. आणि या अमरावती जिल्ह्याची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी आता संवाद साधणार आहे कुमारी ऋतिका बुरंगे, मुक्काम पोस्ट मोर्शी, जिल्हा अमरावती. तर ऋतिका, आजच्या विषयाच्या अनुषंगानं मला तुला विचारायला निश्चित आनंद वाटेल की एखाद्या जिल्ह्याचं नाव, त्या नावाचा इतिहास जाणून घ्यायला निश्चितपणे श्रोत्यांना आवडेल. तर अमरावती जिल्ह्याचं नाव कसं पडलेलं आहे? अमरावती जिल्ह्याच्या नावाबद्दल काय सांगता येईल? तसं तर शेक्सपियर म्हणतात की नावात काय आहे, पण जर नावच नसेल तर ओळख कशी निर्माण होईल? आणि एक नावातच एक आपली ओळख असते. आणि अशीच काही ओळख आपल्याला अमरावती जिल्ह्याची सुद्धा आहे. तर प्राचीन काळी म्हणजे असं म्हणतात की इंद्रावती म्हणजे इंद्रपुरी असं म्हणून सुद्धा अमरावती जिल्ह्याचा उल्लेख केलेला होता. आणि त्याच्यानंतर असं सांगताना आनंद वाटेल की औदुंबर वृक्ष जे आहेत ते त्याची संख्या अधिक होती अमरावती या शहरामध्ये. त्यामुळे त्याला औदुंबरावती असे सुद्धा म्हटले जायचे. त्याचाच अपभ्रंश होऊन उमरावती असे नाव झाले व त्यानंतर अमरावती असे नाव पडले. नावासंदर्भात आणखी एक बाब आवर्जून सांगायची झाली की या ठिकाणी असलेल्या अंबादेवीच्या प्राचीन देवस्थानामुळे शहरास अमरावती हे नाव मिळालेले आहे.
सुद्धा त्याला अंबानगरी असे सुद्धा म्हणतात. अच्छा, म्हणून अंबादेवीच्या मंदिरावरून सुद्धा अमरावती असं नाव पडलेलं आहे. अतिशय छान पद्धतीनं जिल्ह्याचं नावाचं नामकरण कशा पद्धतीने झालं हा इतिहास आपल्याला कुमारी ऋतिका बुरंगे यांनी सांगितलेला आहे. पण त्यानंतर सुद्धा आमच्या श्रोत्यांना निश्चितपणे आवडेल की एखाद्या जिल्ह्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, जर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर जाणून घ्यायची असेल तर कशा पद्धतीनं अमरावती जिल्ह्याचा इतिहास सांगता येईल, काय सांगता येईल ऋतिका? इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर या शहराची प्राचीनता या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या 11व्या शतकातील आदिनाथ ऋषभनाथच्या मूर्तीवरून लक्षात येते. ते असे की जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर अमरावती या नावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. आणि या मूर्ती म्हणजे 1097 मधील आहेत. म्हणजे 11व्या शतकापासनं इतिहास असलेला आमचा अमरावती जिल्हा. पुढे बोलायचं झालं तर 14व्या शतकात वराड प्रांत देवगिरीच्या यादव राजांच्या अधिपत्याखाली होता. याच कालखंडात भीषण दुष्काळामुळे लोकांनी गुजरात किंवा माळवा या भागात स्थलांतर केले. त्या काळात अमरावती जिल्ह्याची जी आपली लोकसंख्या आहे ती काहीशी कमी झाली होती, पण काही काळानंतर पुन्हा ते परतले. आणि एक आणखी सांगायला आनंद वाटेल की मध्ययुगीन भारतीय इतिहासातील दख्खनच्या सुलतानशाहीपैकी एक वऱ्हाड व बेरार प्रांताची इमादशाही असलेली म्हणजे राजधानी असलेली एलिचपूर हे जे गाव आहे हे या जिल्ह्यामधील एक शहर आहे आणि तेच म्हणजे आजचं अचलपूर. आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी 1722 साली अमरावती व बडनेरा प्रांत राणोजी भोसले यांना दिले आणि तेव्हाच ते भोसले की अमरावती म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले. आणि त्यानंतरच गाविलगडच्या विजयानंतर जे राणोजी भोसले होते यांनी शहराची पुनर्बांधणी केली. 1805च्या दरम्यान पेंढारांनी अमरावतीवर आक्रमण केले होते आणि जे आपलं युद्धकाळ सुरू होता, जेव्हा म्हणजे आपले उठाव वगैरे सुरू होते, तेव्हा श्री दादासाहेब खापर्डे, श्री रंगनाथ पंत मुधोडकर, श्री मोरपंत जोशी, प्रल्हादपंत जोग हे अमरावतीतील चळवळीचे नेतृत्व करीत होते. अगदी. आणि त्यानंतर वीर वामनराव जोशी, एक आपल्याला नाव इथे मला उल्लेख करायचा आहे की वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली 1930 साली 10,000हून अधिक लोकांनी येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला होता. छान. म्हणजे स्वातंत्र्यापासून सुद्धा अमरावतीचा इतिहास असा आहेच. हा सर. आणि नंतर सांगायचं झालं की 1853 साली सध्याच्या अमरावती जिल्हा बेरार प्रांतात समाविष्ट होता. त्यानंतर तो ईस्ट इंडिया कंपनी यांच्या ताब्यात गेला. उत्तर बेरार प्रांत हा भाग समाविष्ट म्हणजे त्यानंतर उत्तर बेरार प्रांतात हा भाग समाविष्ट करण्यात आला, ज्याचे मुख्यालय होते बुलढाणा. आणि त्यानंतर अमरावती हे मुख्यालय असलेला पूर्व बेरार भाग अस्तित्वात आला व नंतर बेरार भागाचे 6 जिल्ह्यात विभाजन झाले. आणि त्यानंतर 1903 साली जिल्ह्याचा समावेश मध्य बेरार प्रांतात करण्यात आला. आणि त्यानंतर 1956 साली अमरावती जिल्हा मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आला व 1960 साली जसं आपला महाराष्ट्र निर्माण झाला त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यात आला. आणि त्यानंतर 1962 साली अमरावती जिल्हा परिषदेची स्थापना झाली व 15 ऑगस्ट 1983 साली अमरावती महानगरपालिकेची स्थापना झाली. आणि आज अमरावती शहर हे महानगर म्हणजे महाराष्ट्रातील एक महानगरपालिका म्हणून सुद्धा अस्तित्वात आहे. अशा पद्धतीनं अमरावती जिल्ह्याचा इतिहास आपल्याला ऋतिकाने सांगितलेला आहे. ऋतिका, मग एखाद्या जिल्ह्याचं जर बघायचं असेल, एखाद्या जिल्ह्याचं जर भौगोलिक स्थान, त्याचा विस्तार किंवा प्रशासकीय रचना हे देखील अत्यंत महत्त्वाचे असते. आणि मला वाटतं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी अभ्यास करत असतील आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे श्रोते असतील किंवा जगभरातले विद्यार्थी तुला ऐकत असतील तर त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे की भौगोलिक स्थान अमरावतीचं कसं आहे आणि अमरावतीचा विस्तार कशा पद्धतीनं होत गेला किंवा त्याची प्रशासकीय रचना कशी आहे, काय सांगता येईल? निश्चितच सर. म्हणजे महाराष्ट्राचा विदर्भ भागातील हा एक जिल्हा आणि त्याचा जर अक्षवृत्तीय विस्तार सांगायचा झाला तर 20 डिग्री 32 मिनिट ते 21 डिग्री 46 मिनिट म्हणजे उत्तर असं सांगता येईल. आणि रेखावृत्तीय विस्तार सांगायचा झाला तर 76 डिग्री 37 मिनिट ते 78 डिग्री 27 मिनिट पूर्व असं सांगता येईल. आणि एकूण क्षेत्रफळ सांगण्यास 12,212 चौरस किमी आणि हे क्षेत्रफळ थोडं म्हणजे
कुठे कुठे कमी जास्त देण्यात येतं. पण जसं तुम्ही म्हणाले की MPSCची तयारी करणारे विद्यार्थी जर असतील आणि जर त्यांना जर प्रश्न आला आहे परीक्षेमध्ये की क्षेत्रफळानुसार जर क्रमलावा वगैरे, तर त्यामध्ये न घाबरता 212 हेच उत्तर मला वाटते की विद्यार्थ्यांनी बघावं आणि त्यानंतर जर आसपास कुठलं ॲप्रॉक्झिमेटली आन्सर असेल तर तेच त्यांनी टिक करावं. आणि त्याच्यानंतर त्याच्या जर सीमांचा जर विचार करण्यास झाला तर उत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड, बैतूल व छिंदवाडा हे त्याला म्हणजे लागून आहे. मध्य प्रदेशचा भाग त्याला अमरावती म्हणजे जो मोर्शी वरुड एरिया पण म्हणजे त्याच्यानंतर तो जो एरिया आहे तो त्यालाच लागून मध्य प्रदेश हा भाग आहे. आणि पूर्वेस जर बघितलं गेलं तर वर्धा व नागपूर आहे. त्यानंतर पश्चिमेला अकोला व बुलढाणा जिल्हा आहे आणि दक्षिणेस यवतमाळ व वाशिम आहे. आणि या शहराची प्रशासकीय रचना जर म्हणजे बघायची झाली तर एकूण 14 तालुके या जिल्ह्यामध्ये आहे आणि एकूण शहर 11 आहेत. तसेच आपलं जे पंचायत राज जो आपला जो मुख्य भाग असतो, जे गावं असतात, जो एक आपला मीन्स आपण रूट म्हणतो की ज्याची जर आपल्याला प्रगती करायची असेल तर मुळापासून केली तर फारच बेटर राहील. असे जर गावं बघितले तर 2008 गावं या जिल्ह्यामध्ये आहे आणि उपविभाग 6 आहेत. आणि जर अमरावती जिल्ह्यातील तालुके जाणून घ्यायचे असतील तर तालुक्यामध्ये अमरावती शहर, त्यामध्ये भातकुली, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, चांदूर रेल्वे, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुरजी, धामण रेल्वे, धारणी व चिखलदरा हे या जिल्ह्यात 14 तालुके पूर्ण आहेत. असा हा आमचा अमरावती जिल्हा. अमरावती जिल्हा हा 14 तालुक्यांच्या मध्ये अशा प्रशासकीय रचना केली आणि स्वतंत्रपणे अमरावती एक डिव्हिजन आहे, विभाग सुद्धा आहे, प्रशासकीय विभाग. तर ऋतिका, तू अतिशय छान पद्धतीने त्याचं भौगोलिक स्थान, विस्तार आणि प्रशासकीय रचना याविषयीची माहिती दिली. पण प्राकृतिक रचना देखील तितकीच महत्त्वाची असते एखाद्या जिल्ह्याच्या दृष्टीनं. तर अमरावती जिल्ह्याच्या दृष्टीनं अमरावती जिल्ह्याची प्राकृतिक रचना कशा पद्धतीनं आहे, काय सांगता येईल? प्राकृतिक रचनेमध्ये आपण मुख्यतः बघतो की तिथे डोंगराळ भाग कुठला आहे, तिथे पठार आहे का, तिथे कुठलं एखादं मीन्स शिखर वगैरे आहे का, तो आपला प्राकृतिक रचनेमध्ये तो भाग येतो. मग त्या प्राकृतिक रचनेमध्ये सांगायचं झालं तर मेळघाट व पयानघाट असे जिल्ह्यातील 2 विभाग आहेत. त्यामध्ये मेळघाट जो गाविलगडच्या डोंगरांनी व्यापलेला आहे, म्हणजे मेळघाट जर आपण बघायचं झाला तर तो थोडा डोंगराळ भाग येतो. आणि उर्वरित जो भाग आहे तो म्हणजे पठारमय आहे, म्हणजे सपाट आहे. आणि जर या डोंगराळ भागातील म्हणजे गाविलगडमधील जर सांगायचं झालं तर उंच शिखर जे आहे ते बैराट आहे, ज्याची की उंची 1177 मीटर एवढी आहे. आणि पयानघाट जो आपण आता सांगितलं की जो सखल आणि सपाट आहे. बरोबर. आणि नैसर्गिक रचना जर बघायची झाली या जिल्ह्याची तर उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. म्हणजे जर बघायचं झालं तर मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, चिखलदरा आणि धारणी हे जे जिल्हे आहे हे जे तालुके आहेत हे या म्हणजे सातपुडा रेंजला लागून येतात. म्हणजे असं म्हटलं जाते की तिथनं ते सातपुडा रेंज जाते. आणि याच सातपुडा रेंजमध्ये जर पुढे आपण बघणार आहोत की सातपुडा रेंजमध्ये चिखलदरा व धारणी हा जो भाग येतो हा थोडा वेगळा येतो. म्हणजे यामध्ये थंड हवेचं पण ठिकाण सुद्धा आहेत. आणि मोर्शी, वरुडला जो लागून भाग येतो त्यामध्ये असं येतं की म्हणजे मध्य प्रदेश आणि जो मोर्शी हा भाग आहे याच्यामधून ती सातपुडा रेंज जाते. म्हणजे जर आपण सालबडी तिथलं एक मेन ठिकाण आहेत, तिथलं जरी ते मोर्शीमध्ये आहे पण त्याचा तालुका जर बघितलं तर आपण मुलता येतो जो की MP मधला आहे. तिथे पण मला सांगायला थोडं हे आनंद वाटेल. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर धारणी व चिखलदरा बराच भाग हा डोंगराळ भाग आहे आणि उर्वरित भाग हा पठारमय आहे. आणि जिल्ह्यातील बहुतांश भाग हा लावारसाचा बनला आहे. येथील बहुतांश जमीन काळी आणि कसदार, आणि काळी आणि कसदार जमीन जर म्हटलं तर आपण मुळातच कापसाचं आपण समजू शकतो की ब्लॅक कॉटन साईल आहे, आणि त्याच्यामुळे कापसाचं उत्पादन देखील तिथे आहे. आणि रेगूर किंवा कापसाची काळी मृदा म्हणून ओळखली जाते असं प्राकृतिक रचनेमध्ये सांगता येईल. निश्चितच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपण आपला विषय आहे गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा. आणि याविषयी अमरावती जिल्ह्याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याशी संवाद साधत आहे, आपल्याला माहिती देत आहे कुमारी ऋतिका बुरंगे. ऋतिका, तू सांगत होती की प्राकृतिक रचनेच्या संदर्भात, तर काय सांगता येईल अजून?
आणखी एक सांगायचं झालं म्हणजे की प्राकृतिक रचनेमध्ये सगळ्यात मेन ज्याच्यावर आपण जगत आहोत म्हणजे जलाचा भाग येतो. त्यामुळे नदी हा एक मुख्य स्रोत आहे आणि जलाचा. प्रत्येक जिल्ह्याचं वैभव हे त्या जिल्ह्यातनं वाहणाऱ्या नद्या हे फार महत्त्वाचं असतं. काय सांगता येईल? तर नद्यांबद्दल बोलायचं झालं म्हणजे की पूर्णा ही जी नदी आहे जिल्ह्यातील मुख्य नदी असून ती सातपुडा पर्वतातून उगम पावून जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि उत्तर व दक्षिण दिशेने वाहत असताना पुढे ती जळगाव जिल्ह्यात प्रवेश करून तापीला मिळते. आणि त्यानंतर सांगायचं झालं की वर्धा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरील वरुड, मोर्शी, तिवसा व धामणगाव तालुक्यातून वाहते. आणि याच नदीवर म्हणजे अप्पर वर्धा डॅम आहे जे मोर्शीमध्ये आहे, ज्याला जे अमरावती जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करते, ते सुद्धा या जिल्ह्यामध्येच आहे. जलदायिनीच आहे ती जिल्ह्याची. येस. आणि त्याचं मीन्स सिंभुरा डॅम सुद्धा म्हणून ओळखलं जातं आणि ते एक प्रेक्षणीय स्थळ सुद्धा आहे जर मोर्शीला भेट दिली तर. आणि त्याचं जलाशयाचं नाव जर सांगायचं झालं तर नल दमयंती सागर हे त्या जलाशयाचं नाव आहे. काय सुंदर आहे, नल आणि दमयंतीचं नाव दिलेलं आहे. त्याची काय पार्श्वभूमी होती? बरं, अशा पद्धतीनं त्या पद्धतीनं आपण प्राकृतिक रचनेविषयी सांगत होतो. अजून काही नद्या वाहतात? नद्यांचं झालं तर मग पेढी, चंद्रभागा, शहानूर आणि बोर्डा ह्या पूर्ण नदीच्या उपनद्या सुद्धा या जिल्ह्यातून वाहतात. आता प्राकृतिक रचना झाली, पण एखाद्या जिल्ह्यामध्ये जायचं असेल तर सुरुवातीपासूनच म्हटलं की विदर्भ हा अतिशय उष्ण असतो आणि उन्हाळ्यामध्ये जायचं तर नको नको असं होतं हवामान. तर हवामान हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक असतो प्रत्येक जिल्ह्याच्या दृष्टीनं. काय सांगता येईल, अमरावतीचं हवामान कसं आहे? निश्चितच जसं की तुम्ही म्हणाले उष्ण म्हणून मीन्स विदर्भाला बघितलं जातं. आणि जेव्हा आपण इतर ठिकाणी असं मीन्स आपण रहवास करतो तेव्हा असं वाटतं की म्हणजे एक्स्ट्रीम असं वातावरण आपल्याला आहे. म्हणजे जर आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना बघितली तर त्यामध्ये विदर्भ हा थोडा पूर्वेकडे येतो. त्याच्यामुळे कसं आहे की पर्जन्य हा कमी प्रमाणात होतो, म्हणजे पावसाचं प्रमाण कमी आणि त्याच्याचमुळे एक्स्ट्रीम हे वातावरण या जिल्ह्याला लाभलेलं आहे. जिल्ह्याचे हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे आहेत आणि ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत सर्वसाधारणपणे थंड हवामान असतं. आणि जस्ट इन फेब्रुवारीपासनं तीव्र ते एक हवामान व्हायला लागतं आणि मे किंवा जूनपर्यंत तरी जोपर्यंत पहिला पाऊस पडत नाही तोपर्यंत तिथे एक तीव्र प्रमाणे ऊन आपल्याला जाणवते. आणि जास्तीत जास्त जर बघितलं झालं तर एप्रिल आणि मेमध्ये तर फारच फार 42 डिग्रीपर्यंत उच्चांक गाठलेला आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये. आणि 42 आता सध्याच्या काळामध्ये आहे. याच्या आधीसुद्धा मॅक्झिमम टेम्परेचर जे राहून गेलं आहे ते आय थिंक 45च्या आसपास गेलेलं होतं एक म्हणजे, पण ते प्राचीन काळी गेलेलं होतं. आणि मिनिमम टेम्परेचर आपलं जर हिवाळ्यामध्ये असतं जे एकदम कमी टेम्परेचर ते 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. आणि जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मान्सून हा पाऊस पडतो, ज्या पावसाच्या याच्यावर आपल्या इकडे शेती वगैरे केली जाते. आणि म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगसुद्धा आपण इकडे करू शकतो. त्यामुळे कास्तकार लोकांच्यासाठी, बळीराजांसाठी अतिशय महत्त्वाचं सुद्धा हे हवामानाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. हे झालं हवामानाच्या दृष्टीनं ऋतिका तू सांगते. पण अमरावती जिल्हा म्हटलं की निसर्ग संपदेनं आणि वनसंपदेनं नटलेला जिल्हा अशी सुद्धा जिल्ह्याची ओळख आहे. तर नेमकंच अमरावती जिल्ह्यामधल्या वनसंपदेबद्दल काय सांगता येईल? जसं की हवामान पाहता म्हणजे या जिल्ह्यामध्ये उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आपल्याला पाहायला मिळतील. आणि वने जसं आपण मगाशी बघितलं की डोंगराळ भाग आपण धारणी आणि चिखलदरा बघितला, तर त्याच म्हणजे संदर्भात मला सांगावंसं वाटेल की धारणी तालुक्यात उत्तम प्रतींचे सागवन तर चिखलदरा तालुक्यात बांबूचे उत्पादन मिळते. आणि त्यानंतर मोर्शी व वरुड तालुक्यात सालई आणि तेंदू इत्यादी पाहायला मिळते. याशिवाय येण, कहम, कळस, मोह, बेरुडा वनस्पती सुद्धा आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. अशी या जिल्ह्याची वनांची माहिती एकंदरीत आहे. अगदीच वनसंपदेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय छान पद्धतीने नटलेला हा जिल्हा आहे. पण हे करत असताना प्रत्येकाला 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऋतिका तू सांगते आहे सगळ्या अमरावती जिल्ह्याची माहिती. आणि आज आपला विषय चालू आहे गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा. आणि ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याच्या मनामध्ये कुठेतरी भुरळ वाढते की आपण अमरावतीला
अमरावतीला जावं, तिथं पाहावं. आणि जर अमरावतीला जायचं असेल तर तिथं प्रेक्षणीय स्थळं काय आहेत हे सुद्धा आमच्या श्रोत्यांना ऐकून घ्यायला किंवा जाणायला खूप आनंद वाटेल. तर काय सांगता येईल, प्रेक्षणीय स्थळं अशी कोणती आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये? नक्कीच सर. जर म्हणजे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून बघायचं झालं तर एक अमरावती जिल्ह्यात सुद्धा म्हणजे ती पार्श्वभूमी लाभलेली आहे की तिथे सुद्धा म्हणजे जसं आपण म्हणतो की पुणे या साईडला जास्तीत जास्त आपण किल्ले वगैरे आपण बघतो, पण त्यामध्येच एक किल्ला जो गाविलगड किल्ला आहे, जो चिखलदरा या ठिकाणी आहे. आणि झालं असं तर की म्हणजे अमरावतीमध्ये आपण मगाशी बघितलं की चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आपण म्हटलेलं आहे की. तर मला प्रेक्षकांना सांगायला अत्यंत आनंद वाटेल की जो चिखलदरा आहे आणि त्याची चिखलदराला भेट देताना म्हणजे जरी ते थंड हवेचे ठिकाण आहेत पण त्याला सुद्धा एक प्रकारचा इतिहास लाभलेला आहे. तर मी एक प्रेक्षकांना थोडं इतिहासाच्या पार्श्वभूमीवर श्रोत्यांना नक्कीच आवडेल आमच्या. तर श्रोत्यांना मी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर घेऊन जाऊ इच्छिते. तर चिखलदराला पण सुद्धा नावाची पार्श्वभूमी आहे की चिखलदरा हे नाव कसे पडले. आणि त्यामुळे असं सांगायला आवडेल की पूर्वी किच्चकदरा म्हणून ओळखले जात होते आणि ते यामुळे की जेथे भीमाने एका लढाईमध्ये किचकाचा वध केला, महाभारतातली घटना, आणि त्यामुळे त्याला दरीत फेकले आणि त्याच्यामुळे त्याला किचकदरा असं सुद्धा म्हटले जात होते. आणि तिथेच चिखलदरामध्ये एक भीमकुंड आहे असं ठिकाण आहे जिथे भीमाने किचकाचा वध केल्यानंतर स्नान केले होते. आणि जातानाच म्हणजे जेव्हा आपण जर तुम्ही परतवाडावरून जर चिखलदराला जात असेल तर चिखलदराला एंट्री करताना जो आपण वरती डोंगराळ भागाला जातो तर जातानाच आपल्याला भीमकुंड हे ठिकाण लागते. म्हणून श्रोत्यांना मला असं सांगायला आनंद वाटेल की भीमकुंडाचा जर तुम्ही आनंद घेत असाल तर त्याचा एक इतिहास सुद्धा त्यांना माहिती असावा. आणि मग खऱ्या अर्थानं मला सुद्धा आनंद वाटला की चिखलदराचं नाव किचकदरा असं होतं आणि किचकाला खूप लागायचं खायला. ती गाडी घेऊन जाणारा आपण महाभारतातला सीन आपण महाभारत मालिकेच्या मध्ये बघितला होता, ते हेच चिखलदरा आपल्याला ऋतिका सांगत आहे. अजून काही प्रेक्षणीय स्थळे आहेत? हां सर, म्हणजे जर चिखलदरामध्ये जर तुम्ही एकदा एंटर केलं, जर परतवाडावरून जर तुम्ही गेले आणि चिखलदरामध्ये जर गेला तर एक भीमकुंड झालं. परत म्हणजे चिखलदराचा आपण इतिहास बघितला. त्यानंतर पंचबोल हे एक ठिकाण आहे जे बीर तलाजवळ आहे. त्याला इको पॉईंट असं म्हटलं जातं आणि तिथे पंचबोलावरूनच आपण अंदाज बांधू शकतो की तिथे 5 आवाज आपला परावर्तित होतो. आणि तो यामुळे की प्रामुख्याने तिथे 4 पर्वतांनी बनलेल्या धबधब्यांसह एक खोल दरी आहे. आणि जेव्हा जर आपण इको पॉईंट म्हटलं की आवाज त्या पर्वतांना म्हणजे आपलं पास होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला आवाज 5दा ऐकायला येतो. आणि जर आताच सांगितलं म्हणजे प्रमाणे की गाविलगड किल्ला सुद्धा आहे. आणि गाविलगड किल्ल्याचा जर इतिहास सांगायचा झाला तर 300 वर्ष हा किल्ला जुना आहे, जो हिंदू आणि मुघल शासकांच्या ताब्यात होता आणि निजामांच्या काळात बांधलेला आहे हा किल्ला. त्याच्यामध्ये 10 तोफा आहेत, तांबे, पित्तळ आणि लोखंडापासून बनलेल्या आहेत ज्या तोफा. आणि देवगिरीच्या यादवांच्या वंशज असलेला गौडी राजाने 12व्या शतकात हा किल्ला बांधला होता. आणि तिथे 2 तलाव आहे, खंबत लोवा आणि बामणीत लोवा असं त्यांचे 2 तलावांचे नाव आहेत. आणि याच गाविलगड किल्ल्यामध्ये 3 दरवाजे आहेत, एक दिल्ली दरवाजा, किचक दरवाजा आणि एक फतेह दरवाजा आहे. एकंदरीत हा एक त्या गाविलगड किल्ल्याचा म्हणजे आपण इतिहास बघू शकतो. आणि यामध्ये आणखी सांगायचं झालं तर एक म्हणजे जे आपण मगाशी बघितलं तोफा ज्या आहेत, म्हणजे आपण तोफा बघितल्या, अष्टधातूंचं एक ते महत्त्वाचं एक सांगता येईल की ज्या तोफा आहेत त्या अष्टधातूंच्या बनलेल्या आहेत. 3 ते 4 फूट लांबीचा भाग शिल्लक असून तो जे वन विभागांच्या कार्यालयात आहेत आणि संरक्षण सुद्धा त्याचं केलेलं आहे. आणि सोबतच अमरावती जिल्हा म्हटलं तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एक प्रसिद्ध. या ठिकाणी गाविलगडाची आठवण मला सांगायला निश्चित वाटेल की जे स्पर्धा परीक्षा देत आहेत विद्यार्थी, अनेक भागातले ग्रामीण भागातले विद्यार्थी, तर या ठिकाणी नेमकी गल्लत होऊ शकते. गड आणि किल्ल्यांचा इतिहास बघत असताना कुठंतरी आपण रत्नागिरी रायगड इकडं भटकू शकतो पर्यायापैकी. तर गाविलगड हा चिखलदरा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे निश्चितपणे ऋतिकाने सांगितलेला आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला हरकत नसावी असं मला वाटतं. आणि आणखीन एक भर म्हणजे जो स्पर्धा परीक्षांसाठी एक
चांगला प्रश्न की मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे सुद्धा आहे, जेव्हा प्रोजेक्ट टायगरच्या अंतर्गत 1973 ते 74 या वर्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला होता आणि त्यामध्ये पहिल्या 9 मध्ये जे आहे ते हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे जो की अमरावतीमध्ये आहे. आणि जिथे आता मेळघाट व्याघ्र म्हटलं म्हणजेच इथे म्हणजे टायगर रिझर्व निश्चितच असतील, त्यामुळे 100हून अधिक वाघांचे अस्तित्व आहेत. आणि त्यामुळे आणि म्हणजे एका आणखी पार्ट बघायचं झाला तर की पाणी पुरवठा कसा होईल. मग इथे आता व्याघ्र प्रकल्प म्हटलं आहे, आपण संरक्षण करताय तर मग निश्चितच तिथे पाण्याचा सुद्धा आपल्याला बघावं लागेल. तर मग तापी नदी जी मेळघाटच्या उत्तर भागातून वाहते ती या भागाला पाणी पुरवठा करते. आणि सीमाडोह हे सुद्धा एक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठिकाण आहे. निश्चितच अशा पद्धतीची प्रेक्षणीय स्थळे महत्त्वाचं आहे. आणि श्रोते हो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून जो आपला कार्यक्रम आहे गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा, हा कार्यक्रम घेण्याचीच मूळ पार्श्वभूमी आहे की ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्रत्येक जिल्ह्यांचा इत्यंभूत माहिती, इतके बारकावे सगळे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि त्या विषयाची आपल्याला संपूर्ण माहिती व्हावी. आणि त्या उद्देशानं जे विद्यार्थी ज्या जिल्ह्याचे आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जिल्ह्याचा सार्थ अभिमान असतो, आपल्या जिल्ह्याची संस्कृती, आपल्या जिल्ह्याचा इतिहास, हा सर्व माहिती इत्यंभूत माहीत असतो. ही माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा रेडिओ फुले कृषी वाहिनीचा एक विशेष उपक्रम आहे. निश्चितपणे आपण ऐका. ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील. 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक श्रोते आपण ऋतिका बुरंगेला ऐकत आहात आणि आपला विषय सुरू आहे गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा. तर या संदर्भातला आपण प्रेक्षणीय स्थळाच्या संदर्भात आपल्याला ऋतिका सांगत होती. ऋतिका, काय सांगता येईल? प्रेक्षणीय स्थळामध्ये जसं आपलं सुरू होतं की मेळघाट व्याघ्र प्रकल्प, तर तिथे निश्चितच 100हून अधिक व्याघ्र म्हणजे वाघ आपल्याला बघायला मिळतात. परत 700हून अधिक प्रकारच्या वनस्पती सुद्धा या भागामध्ये आहे. आणि कोरकू, गोंड, निहाल, बलाई आणि म्हणजे या आदिवासींचे अस्तित्व सुद्धा या मेळघाटात आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जे निसर्गप्रेमी आहेत किंवा जे बॉटनी किंवा वनस्पतीशास्त्र विषयामध्ये काम करणारे विद्यार्थी असतील, ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्या दृष्टीने निसर्ग संपदा म्हणून खूप चांगल्या पद्धतीचं हे चिखलदरा आहे. आणि सोबतच वाघच नाही तर बिबट्या, अस्वल, कोल्हा, नीलगाय, चित्तड इत्यादी प्राणी सुद्धा इथे आढळतात. आणि पंचधारा, चौराकुंड मेळघाटातील हे मुख्य एक केंद्र आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षणीय स्थळ म्हणजे प्रेक्षकांना सांगायला मला आणखी आनंद वाटेल की जरी हा झाला एक जिओग्राफीचा पार्ट बघितला आपण की गाविलगड किल्ला, थंड हवेचे ठिकाण, तर आणखी जे पुढचे स्थळ आहे ते सांगायला वाटेल की आता जसं आपण परतवाडाकडे गेलो तर म्हणजे जर तुम्ही मोर्शीकडे आले तर मोर्शीमध्ये बघायचं झालं तर एक रिद्धपूर ही जी महानुभव पंथाची काशी आपण म्हणतो, म्हणजे जिथे गोविंद प्रभू महाराजांचा राजमठ आहे. आणि याच ठिकाणी चक्रधर स्वामींनी आपला लीलाचरित्र हा ग्रंथ लिहिला होता. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महानुभवपंथी म्हणून ऐकणारे अनेक श्रोते आहेत. आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक महानुभवपंथाचे सगळे सेवक आहेत. तर यांच्या माध्यमातून त्यांना ऐकायला निश्चित आनंद उडेल. आणि ऋतिका सांगत आहे महानुभवपंथांची परंपरा. आणि म्हणजे तिथेच मोर्शीमध्येच जे सालबर्डीचं ठिकाण मगाशी मी उल्लेख केला होता, तिथे सुद्धा म्हणजे मौनदेव बाबांचा आपण म्हणजे मठ आहे. त्यानंतर मुक्ताबाईंचं सुद्धा मंदिर आहेत. आणि मोर्शीलाचं जे सालबर्डी असलेलं आहे जिथे महाशिवरात्रीला म्हणजे अत्यंत असा मेळा म्हणजे छान असा मेळा भरतो जिथे शिवरात्रीमध्ये. तो असं की सालबर्डीला जे आम्ही म्हणजे भुयार म्हणतो, जिथे शिवलिंग आहे म्हणजे आपले शंकरजीचं, तिथे महाशिवरात्रीला म्हणजे खूप गर्दी असते आपल्या भावी भक्तांची. त्यानंतर तिथेच गरम पाण्याचं ठिकाण जर म्हटलं झालं तर म्हणजे बाकी लोक तिथे जे रहिवासी आहे लोकल पीपल तिथे त्याला सीतेची न्हाणी असं म्हणतात. तिथे गरम पाण्याचं सुद्धा ठिकाण आहेत जे मुक्ताबाई या मंदिराजवळ आपल्याला बघायला मिळेल. सोबतच जे तिवसा जो मग अशी तुम्ही उल्लेख केला ज्यांच्या नावांचा म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ते सुद्धा ठिकाण म्हणजे आपल्याच अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. तिथे गुरुकुंज आश्रम त्यांची समाधी आहे तिथे गुरुकुंज आश्रमामध्ये. आणि तिथेच वृद्धाश्रम मुलांचे वसतिगृह सुद्धा आहेत. आणि आपल्या महाभारतामध्ये आणखी एक म्हणजे आपला
पार्श्वभूमी लाभलेली आहे याच अमरावती जिल्ह्याची, जे की कौंडिण्यपूर म्हणून ओळखलं जाणारं. तिथे आषाढी एकादशीला अत्यंत गर्दी असते आणि कौंडिण्यपूरचं सांगायचं झालं म्हणजे की याच ठिकाणावरून कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते. निश्चितच श्रोते हो, ज्या अमरावतीला इंद्रपुरी असं म्हटलं जातं, कारण इंद्रांची पुरी ती अप्सरांची सुद्धा राजधानी आहे असं म्हटलं जातं त्या ठिकाणी. आणि कौंडिण्यपूर हे सुद्धा आमच्या कृष्ण भक्तांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं स्थळ आपल्याला ऋतिका सांगत आहे. कौंडिण्यपुराची इतिहास तिने त्या ठिकाणी सांगितलेला आहे. ऋतिका, आणि त्यानंतर वरुडला जर आपण गेलो तर गव्हाणकुंडसुद्धा आहे. त्यानंतर अचलपूर जे मगाशी नावाचा उल्लेख केला, तिथे अष्टमासिद्धीसुद्धा आहेत, जे की परत महानुभव पंथांची म्हणजे तिथे मंदिर एक प्रसिद्ध आहेत. आणि त्यानंतर जो आपण मगाशी उल्लेख केला होता की मेळघाट व्याघ्र प्रकल्प, तर त्याच्याच अंडरमध्ये येणारं गुगामल नॅशनल पार्कसुद्धा जे वाघांसाठी आरक्षित आहे, ते सुद्धा याच भागामध्ये आढळतं. गुगामल नॅशनल पार्क. आणि ज्यामध्ये साग, ऐन, भारतीय गुजबेरी, त्यानंतर धावडा, कुसुम, बांबू वरील म्हणजे त्यानंतर जे टेकड्या आहेत त्याच्यावर स्ट्रॉबेरी आणि ऑर्किडचं सुद्धा म्हणजे आपल्याला हे सुद्धा आपली वनस्पती पाहायला मिळेल. अगदीच. आणि वरुडचा तू उल्लेख केला की वरुड अजून एक आपल्या कृषी वाहिनी आहे, आपली फुले कृषी वाहिनी, आणि याच्या माध्यमातून ऐकणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं वरुडचंच महत्त्वाचं आहे. ते म्हणजे वरुडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संत्र्यांच्या बागेंची म्हणजे जे आपण म्हणतो की नागपूरचे जे ऑरेंजेस आपण म्हणजे आपल्याला नावाचा उल्लेख आपल्याला माहिती आहे, पण ते जे ऑरेंजेस आहेत, जे संत्रा आहेत, ते याच मोर्शी वरुडच्या भागातील संत्रा आहेत. खूप मोठ्या नर्सरी आहेत या ठिकाणी, त्याची रोपं मिळण्याची नर्सरी त्या ठिकाणी आहेत, रोपवाटिका आहेत. आणि संत्र्याच्या रोपवाटिकेसाठी वरुड हे महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे. इथून मोठ्या प्रमाणामध्ये संत्र्याची रोपं ही प्रत्येक विदर्भातल्या भागामध्ये पोचण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतं. आणि जर गुगामल नॅशनल पार्कमध्ये आणखी बघायचं झालं म्हणजे जर प्राणी बघायचे झाले तर बेंगाल टायगर आपण म्हणू शकतो ते, परत भारतीय बिबट्या, आळशी अस्वल, त्यानंतर भारतीय कोल्हाळ, त्यानंतर पट्टेदार हायना जे म्हणजे, आणि 4 शिंगे मृग म्हणजे जे आपण मृग आपण म्हणतो ते, त्यानंतर सांबर, त्यानंतर आणखी बार्किंग डिअरसुद्धा आहे, फ्लाइंग स्क्वॅरल, जे जॉग्रफीचा अभ्यास करणारे त्यांना कळते की मी काय म्हणते. आणि त्यानंतर असे 25 प्रकारचे मासेसुद्धा तिथे आढळतात म्हणजे त्या गुगामल नॅशनल पार्कमध्ये. असं पर्यटक खऱ्या गुगामल नॅशनल पणीच आहे, प्रत्येकाने त्या ठिकाणी जाणं अपेक्षितच आहे. आणि आपण प्रेक्षणीय स्थळे बघताना अमरावतीच्या थोडे बाहेरचे बघितले मीन्स, आणि जर जे अमरावतीमध्ये प्रॉपर जे प्रेक्षणीय स्थळे आहेत तर ते बघायचं झालं म्हणजे एकविरा मंदिर, जे अमरावतीच्या मध्यस्थानी वसलेलं आहे. एकविरा देवी, त्यानंतर अंबादेवी, जे आपण म्हणजे अंबानगरी म्हणून ज्याचा उल्लेख करतो, ज्या नावामुळे उल्लेख करतो, ते म्हणजे अंबादेवीचं देवस्थान. आणि त्यानंतरच म्हणजे अमरावतीमध्ये एक बांबू गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे. ते बांबू गार्डनमध्ये 65पेक्षा जास्त म्हणजे 65च्या जवळपास बांबूंच्या जाती आहेत. त्या बांबूंच्या जातींचं ते बांबू गार्डन बनलेलं आहे. म्हणजे जे प्रेक्षकांना निश्चितच तिथे जायला आवडेल. आणि म्हणजे इतक्या सगळ्या व्हेरायटीज बांबू आपल्याला बघायला मिळतात, त्याचे प्रिझर्व करून ठेवलं आहे. आणि याच बांबू गार्डनमध्ये एक कॅक्टस वर्ल्ड म्हणून सुद्धा आहे, जे निवडुंगाचं जे मुख्य तिथे म्हणजे ग्रोथ केलेली आहेत. तिथे सुद्धा मीन्स 40पेक्षा जास्त किंवा एक आय थिंक 40 नसेल 120पेक्षा जास्त तिथे कॅक्टस म्हणजे निवडुंगाच्या आपल्याला प्रजाती पाहायला मिळतात. बॉटॅनिकल गार्डन बॉटॅनिकल गार्डन. आणि त्यानंतरच तिथे वडाडी तलाव सुद्धा आहे, छत्री तलाव. हे सर्व अमरावतीमध्ये आहे. हे प्रॉपर अमरावतीमधले म्हणजे ठिकाण झालेत. जर अमरावतीला भेट द्यायची झाली तर प्रेक्षकांना प्रॉपर अमरावतीमधले. निश्चितच श्रोते हो, आपल्याला निश्चित आवडेल. अतिशय छान पद्धतीची प्रेक्षणीय स्थळं आणि त्याविषयीची माहिती आपल्याला कुमारी ऋतिका बुरंगे ही देत आहे. ऋतिका, हे तू सगळं सांगितलं आणि प्रत्येक आमच्या श्रोत्यांना भरळ पाडली हे सगळं पाहण्यासाठी. पण जर तिथं जायचं असेल तर ते कधी जाणं अपेक्षित आहे आणि कसं जाणं अपेक्षित आहे? वाहतुकीच्या काय व्यवस्था आहेत का? येस. आणि जसं तुमचं प्रश्न की कधी जायचं, तर निश्चितच थंड हवेचं ठिकाण म्हटलं चिखलदरा जर आपल्याला भेट द्यायची असेल
तर ज्या म्हणजे सीझनमध्ये, ज्या ऋतूमध्ये पूर्ण आपली सृष्टी ही जी हिरवळ म्हणजे हिरवळीने दाटलेली जाते, त्याच ऋतूमध्ये आपण जर बघायला गेलो तर म्हणजे पावसाळा. तर पावसाळ्यामध्ये चिखलदरा हे अत्यंत हिरवळ झालेलं असते आणि मीन्स हिरवळीने दाटलेलं असते ते पूर्ण डोंगराळ जो भाग आहे तो. आणि जाताना प्रेक्षकांना इतका आनंद होते की सोबत आपल्याला धुकं पण पाहायला मिळतात म्हणजे हाईटवर असल्यामुळे. आणि सोबतच आपण हे जे प्रेक्षणीय स्थळ आहे आपण हिवाळ्यामध्ये सुद्धा म्हणजे बघायला एक आनंद होईल. आणि त्यानंतर जो वाहतुकीची जर साधनं, दळणवळणाची साधनं जर म्हटली जायची तर जर प्रेक्षक अदर म्हणजे जिल्ह्यामधील असतील तर जवळपासच अमरावती बडनेरा हे रेल्वे स्टेशन आहे. तिथे आल्यावर नंतर बडनेराला उतरायचं आणि तिथून जाता येतं. बडनेरा रेल्वे स्टेशन आहेत. तर त्यानंतर तिकडनं आल्यावर पुढचा प्रवास मग आपला म्हणजे बाय रोड असतो. कारण की चिखलदरा कसं उंचावर असल्यामुळे मग तिथे डिरेक्ट रेल्वे स्टेशन अवेलेबल नसल्यामुळे आपण पुढचा प्रवास बस किंवा जे आपलं. आणि चिखलदराला जात असताना मध्ये परतवाड्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांचं खूप मोठं संशोधन केंद्र देखील परतवाड्यामध्ये आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन शेतीची विषयी माहिती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीनं वाहतुकीच्या बाय रोड रस्त्यानं सुद्धा समृद्धी महामार्गाच्या दृष्टीनं सुद्धा आपण अमरावतीपर्यंत पोहोचू शकता किंवा बाय ट्रेन किंवा रेल्वेनं बडनेरापर्यंत सुद्धा जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही वाहतुकीच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर अमरावती जिल्ह्याच्या लोकसंस्कृती आणि श्रद्धास्थानाविषयी काय सांगता येईल? मला श्रोत्यांना एकच सांगायचं आहे की आपण सर्वजण काही ना काही म्हणजे संस्कृती जपत असतो आपली, जे पारंपरिक संस्कृती आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी पारंपरिक जी संस्कृती आहे, जी आपल्या म्हणजे पूर्वजांपासून चालत आलेली आहे, आणि ती संस्कृती जपणारे म्हणजे आपले आदिवासी लोक. म्हणजे आम्ही असं शिकतो की आपलं म्हणजे एन्व्हायरमेंट किंवा मग याच्यामध्ये की आपण सर्वजण बघतो आहोत की इंडस्ट्रियलायझेशन खूप झालेलं आहे आणि त्यामुळे वृक्षतोड वगैरे, जंगलतोड वगैरे खूप सुरू आहेत. आणि आपण मानवी म्हणजे एन्व्हायरमेंटची म्हणजे एक प्रकारे आपण त्यांच्याशी जुळून न घेता आपण त्याची तोड करत आहोत. मग तोड करत आहोत तर आपण त्याला जपलंसुद्धा पाहिजे. आणि ते कशा प्रकारे जपलं पाहिजे आपल्याला आदिवासी संस्कृती सांगते. निसर्गाचं संवर्धन सुद्धा करणं गरजेचं. म्हणजे जसं आपलं प्रगती होत आहेत, पण त्या प्रगती मागे सर्वात मोठा हात म्हणजे आपला निसर्गाचा. आणि त्याचा जर समतोल जर टिकवून आपल्याला ठेवायचा असेल तर त्यासाठी त्याची जतन कशी करायची हे आपल्याला आदिवासी लोकांकडून कळतं. आणि संस्कृती म्हणजे लोकसंस्कृती म्हणायची झाली तर अमरावतीमध्ये मूळची अमरावतीची लोकसंस्कृती म्हणजे वऱ्हाडी. म्हणजे जसं आपण नॉर्मल त्यांच्या बोलण्यामध्ये तो वऱ्हाडीपणा दिसतो. जसं साधं सरळ आमचं कधी वाक्य नसतं म्हणजे. आणि ते शब्द उच्चार वगैरे थोडे वेगळे असतात आणि त्याला एक वऱ्हाडी प्रकारचं वळण येतं. आणि त्याच्यामुळे मोस्ट ऑफ इथे आपण बघतो की मराठी ही भाषा बोलली जाते प्रामुख्याने. मराठी भाषेला वऱ्हाडी असं वळण असतं. आणि त्यानंतर कोरकू आणि गोंडी भाषा सुद्धा मेळघाटच्या म्हणजे भागामध्ये बोलली जाते. वऱ्हाडी ठेचा देखील या दृष्टीनं फार फेमस आहे. सर्व लोकांना, सर्व श्रोत्यांना वऱ्हाडी ठेचा आणि तिखट अशी आमची वऱ्हाडी भाषा. आणि सोबतच कोरकू व गोंडी भाषा ही सुद्धा मेळघाटमध्ये बोलली जाते. आणि त्याच्यामध्ये कोरकू, गोंड, कोळी, हलबा, परधान, बिंजवार ह्या आपल्याला प्रामुख्याने आदिवासी जमाती बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर आदिवासी संस्कृतीबद्दल बोलायचं झालं म्हणजे कोरकू जमातीचे जे विवाह प्रसंगी केले जाणारे ते बिहावू नृत्य. आणि त्याच्यानंतर गोंड लोकांचे काठीच्या सहाय्याने ढेमसा असे केलेलं नृत्य असते. आणि कोरकू मध्ये मुख्य जमात म्हणजे कोरकू ही जी मुख्य जमात इथे आढळली जाते धारणी मेळघाटच्या भागामध्ये. आणि ज्यांचा खेकादेव व मुठबाई हे आराध्य दैवत आहेत. म्हणजे जसं आपण कुठली ना कुठली पूजा करतो तशी ती यांची पूजा करतात, यांना मानतात ते. आणि जसं आपण होळीचा सण असतो आपला, त्यांचा पण तो मुख्य सण असतो, पण त्याला ते फगुआ म्हणतात. आणि म्हणजे ही जी कोरकू भाषा आहे कोरकू जी ही आदिवासीची जमात इथे आढळते ती बिहारमधील मुंडा जमातीची एक पोटशाखा म्हणून आहे. आणि म्हणजे मुंडा भाषेत त्या कोरकू मीन्स पुरुष असं समजलं जातं.
आणि एक प्रकारे त्यांचा जर वेशभूषा त्यांची जर बघायची म्हटली म्हणजे कमरेला म्हणजे जे पुरुषांचा जो परिधान असतो तो कमरेला धोतर, अंगात कुर्ता किंवा आपण त्याला बंडी म्हणतो, डोक्यावर पांढऱ्या किंवा लाल रंगाचे पागोटे. आणि स्त्रियांचं जर बघायचं झालं तर आपल्याला 9 वारी माहिती आहे, तसं स्त्रियांचं इथे 10 वारी म्हणून त्या लुगडे परिधान करतात. व त्याच्यानंतर आपलं जे ज्वेलरी असते आता त्यांची म्हणजे एक वेगळ्या प्रकारची आहे. तर आपण बघू शकतो की जसं स्पर्धकांना ते माहिती आहे, कारण की म्हणजे जे आपले MPSCचे अभ्यास करत असतात त्याच्यामध्ये एक पार्ट येतो की कुठल्या भागामध्ये कुठली जमात म्हणजे जास्त आढळली जाते, त्याच्यामध्ये त्यांचा फोटो एक आपल्याला बघायला मिळतो. आणि जर श्रोतांना बघायचं असेल तर ते गुगलला सर्च करून बघू शकतात की कशा प्रकारची त्यांची वेशभूषा असते. आणि त्यानंतर वस्ती व घर जर बघायचं झालं म्हणजे आपले आता कॉन्क्रीट खूप वाढलं आहे, म्हणजे असं कॉन्क्रीट जरी वाढलं असं तरी मन कॉन्क्रीट नको व्हायला. पण मेळघाटात जर आपण किंवा धारणीच्या भागामध्ये जर बघितलं गेलं तर यांची जी घरांची जी आपलं आयताकार प्रकारची रचना असते, जी अखंड एक खोली असते, त्याच्यामध्ये 20-25 घर मिळून एक त्यांचं गाव बनतं, त्यांचा जो भाग बनतो पाड्याला म्हणजे पाडा म्हणतो. आणि पाड्याला गावचे धाना किंवा धन पण म्हणतात. आणि झोपडी जर असेल तर ती जाड थरांच्या दगडावर बांधलेली असते, मुरुम माती त्याच्यावर आच्छादन असते. आणि संस्कृती जर त्यांची एक प्रकारची बघितली झाली तर मथुआ गोमताला असं नाव दिलेलं आहे. आणि जसं आपण म्हणजे त्यामध्ये ती लोक चंद्र व सूर्य यांचे उपासक असतात, म्हणजे नेचरला ते खूप मानतात. म्हणजे त्याचं जतन करणे, झाडांचं जतन करणे, ज्या अशा म्हणजे आपण म्हणतो की एक्सटिंक्शनला ज्या आता संपणावर अशा काही स्पेसीस असतात, झाडांच्या वगैरे जाती असतात, त्या ते म्हणजे जतन करून ठेवतात. रास पावत जाणाऱ्या सगळ्या ज्या असतात ते जैव विविधता म्हणून त्याचं संवर्धन करताना दिसत आहेत. आणि म्हणजे जरी व्यवसाय जरी करत असले पण ते जतन करून त्याचा व्यवसाय करतात. असं म्हणजे आपल्या मानवासारखं नाही आहे की आपल्या म्हणजे सोयीपुरतं किंवा आपल्या स्वार्थपुरतं बघितलं आणि काम झालं, तसं नाही आहे. जर ते व्यवसाय करत असेल तर ते जतनसुद्धा त्याचं करतातच. आणि त्यांचे व्यवसाय जर प्रमुख बघितला गेला तर शेतीसुद्धा आहे. आणि पूरकमध्ये बघितलं गेलं तर जंगलमाल व तेंदूची पत्ते ते गोळा करतात आणि त्याची विक्री करणे किंवा मध डिंक गोळा करणे हा एकंदर त्यांचा पूरक व्यवसाय असा बघितला जातो. आणि सोबतच अमरावतीमध्ये जसं आपण भाग पहिल्यामध्ये बघितलं की रिद्धपूर आपण म्हटलं की महानुभव पंथाची काशी आहे. आणि मग महानुभव पंथाची काशी त्याला का म्हटलं जातं, कारण की रिद्धपूर जवळच काटसूर आहे, जिथे म्हणजे जे आपले याचे पाणिनी होते, आपण पाणिनी चक्रधर स्वामींना म्हणतो, पण त्यांचे जे गुरु होते गोविंद प्रभू, हे त्यांचं ते मूळगाव काटसूर. आणि त्याच्यामुळे रिद्धपूरला त्यांचा जो राजमठ आहे गोविंद प्रभूंचा, त्यामुळे त्याला महानुभव पंथाची काशी असं म्हटलं जाते. आणि एकंदर जर महानुभव पंथाचा जर इतिहास बघितला गेला तर जे श्री गोविंद प्रभू आहेत त्यांनी ह्या म्हणजे महानुभव पंथाची सुरुवात केलेली आहे. पण जे गुजरात जे हरपाळ नावाचे जे एक म्हणजे विद्यार्थी होते, त्यांनी भटकंती करत करत त्यांना म्हणजे एक प्रकारचं जसं गौतम बुद्ध निघाले होते की मनाची शांती बघायला, तसंच प्रकारचे ते सुद्धा निघाले होते. आणि त्यांना जे बाकीची पूजा अर्चना आपण करतो त्याच्यामधून थोडं मुक्त व्हायचं होतं. त्यांना एकच प्रकारची पूजा करायची होती, एकच प्रकारची अर्चना करायची होती. आणि त्यासाठी जेव्हा ते भटकंती करत करत रिद्धपूरच्या म्हणजे जवळपास आले, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुला जर म्हणजे मनाची शांती हवी असेल तर तुम्ही त्यांची म्हणजे दीक्षा वगैरे घेऊ शकता, जे गोविंद प्रभूंची आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांची तिथे भेट झाली. आणि जे आपण बघतो की पहिलं जे चरित्र आपलं वाङ्मयाचं मध्ये चरित्र जे बनलेलं आहे, लीळाचरित्र, जे माहीम भटांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे चक्रधर स्वामींचे जे तत्त्व आहेत त्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि अशा प्रकारे महानुभव पंथांनी मराठी वाङ्मयाला सुद्धा त्यांचे योगदान दिलेले आहेत. अच्छा, म्हणजे मराठी वाङ्मयाच्या महानुभव पंथांची सुरुवात सुद्धा तिथून झाली. म्हणजे जे पहिले चरित्र जे आपण बघतो साहित्यामध्ये, चरित्र ग्रंथ जो आहे, जो लीळाचरित्र आहे, त्याच्यामध्ये तत्वज्ञान जे दिलेलं आहे ते चक्रधर स्वामींचं आहे. आणि असं म्हटलं जातं की महान अनुभवस्य तेजा बलवा यस्य सहा महानुभवा
म्हणजे या दृष्टीने जे मोठ्या तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग तो महानुभव पंथ. आणि या संप्रदायाचे मूळ नाव परमार्गसुद्धा आहे. त्याला वेगवेगळे नावसुद्धा देण्यात आले आहेत. मीन्स महात्मा, अच्युत, जयकृष्णी, म्हणजे वेगवेगळ्या भागात. जसं पंजाब आणि गुजरातमध्ये पण आपल्याला हे बघायला मिळतोच, असं महाराष्ट्रात तर सुद्धा आहेच. पण बाकीच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला हा पंथ बघायला मिळतो आणि राज्यानुसार त्याचे वेगवेगळे नावसुद्धा आहेत. आणि खऱ्या अर्थानं महानुभव पंथांचे सर्व भाविकांना दंडवत या ठिकाणी. अशा पद्धतीचं खूप छान पद्धतीची माहिती लीळामृताच्या संदर्भात आपल्याला ऋतिका सांगत आहे. आणि याचा जर आपण म्हणजे स्टार्ट कुठून झालं जर बघायचं झालं तर महानुभव पंथाचं जे अवतार स्वरूप आहे, जे प्रवर्तक आहे चक्रधर स्वामी यांनी 12व्या-13व्या शतकात संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररूपाने दृष्टांत पाठात या ग्रंथात सांगितली आहेत. मीन्स एक प्रकारे महानुभव पंथ म्हणजे काय आहेत याच्यासाठी श्रोत्यांना म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी लीळाचरित्र नक्की वाचावा असं मी श्रोत्यांना सांगू इच्छिते. आणि अशा प्रकारची एक प्रकारे लोकसंस्कृती आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. आणि सोबतच जे तिथले स्थानिक रहिवासी आहेत अमरावतीचे, ते सुद्धा एक प्रकारची लोकसंस्कृती जपतात मी असं सांगू इच्छिते. म्हणजे ते अशा प्रकारे की जसं आपण बैलपोळा साजरा करतो, म्हणजे शेती आपलं जसं म्हणजे शेतीप्रधान देश आहे, तर मग शेतीला जे तग धरून जे आपले म्हणजे बैल जे काम करतात, म्हणजे जसं आपण मशीन आता खूप म्हणजे मेकॅनायझेशन खूप झालेलं आहे की आपण ट्रॅक्टर वगैरे आपण यूज करतो, पण तरीही काही अशा गावांमध्ये अजूनही आपण खेड्यापाड्यामध्ये बघतो की बैल जे आहेत, गाय जे आहेत, जी अमरावती एरिया म्हणजे भागामध्ये आपल्याला बघितलं जाते की गौडव नावाची गाय आहेत, ही म्हणजे फेमस जमाती आहे गायांमधली. तर अशा प्रकारे लोक त्यांचं सुद्धा संवर्धन करतात, त्यांचा सुद्धा मान करतात. आणि आज बदलता हवामान आहे, इतकं बदलत्या हवामानात उष्णतेचं प्रमाण वाढते, तापमान वाढते, आणि अशा हवामानात सुद्धा टिकून राहणारी गवळाऊ ही प्रजात जी गायीची आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने अमरावती भागामध्ये पाहायला मिळते. हां. आणि त्यानंतर म्हणजे बैलपोळा असो किंवा मग आपण दिवाळीच्या वेळेस बघतो की गायी खेळतात असं म्हणतात, म्हणजे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. तर तो गाय आणि बैलांच्या प्रति कृतज्ञता प्रत्येक शेतकऱ्यांच्या ठाई वसलेली आहे आणि असायलाच पाहिजे. आपण निसर्गामध्ये राहतो, फक्त मानवच नाही आहे तर बाकीचे जे इतर म्हणजे प्राणी आहे, पशु आहे, आपण त्यांची सुद्धा आपण जतन केले पाहिजे. आणि प्रत्येक सजीवाला इथे त्याचं हक्काचं स्थान मिळालं पाहिजे, इतकंच आपली संस्कृती आपल्याला शिकवते. निश्चितच अशा प्रकारची एकंदर लोकसंस्कृती अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळते. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा याविषयी कुमारी ऋतिका बुरंगे हे आपल्याला अमरावती जिल्ह्याच्या विषयी भाग 2मध्ये आपल्याला सविस्तर अशी माहिती सांगत आहे. ऋतिका, लोकसंस्कृतीच्या संदर्भात हे सर्व आपण सांगितलेलं आहे, पण श्रद्धास्थान काही त्या जिल्ह्याचे असतात, काही महत्त्वाचे श्रद्धास्थान सुद्धा त्या जिल्ह्याला एक वेगळं स्थान निर्माण करून देत असतात. तर काय सांगता येईल? श्रद्धास्थान जर बघितलं गेलं तर महानुभव पंथाचं आपण बघितलंच की रिद्धपूर नावाचं गाव आहे. शिवाय अचलपूरला असलेलं अष्टमासिद्धीसुद्धा त्यांचं एक स्थान आहे. त्यानंतर अमरावतीला असलेलं राधाकृष्णाचं जे मंदिर आहे त्याला तर आवर्जून अशी म्हणजे श्रोत्यांनी भेट द्यावी, कारण की त्या मंदिराची खासियत अशी आहे की जे पूर्ण एकंदर जे आपलं कृष्णाचं जे युग होतं त्याच्यामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत, म्हणजे फ्रॉम द स्टार्टिंग टू एंड, तर ते वरती त्या मंदिराच्या वरती कोरीव करून त्याच्यामध्ये ते प्रदर्शित केलेलं आहे. आणि एकंदरीत आपण तिथे भेट देऊन एक अमरावतीला आहे, जवाहर गेटपासनं, अंबा गेटपासनं जेव्हा आपण जातो तिथे नक्की श्रोत्यांनी भेट द्यावी. आणि जसं की आपण बघितलंय की अंबादेवी या देवीमुळे जे आपल्याला अमरावतीला नाव मिळालेलं आहे, ते देवी म्हणजे एक तिथलं एक श्रद्धास्थान आहे. अंबादेवीच्या जवळच एकविरा देवीचे सुद्धा श्रद्धास्थान आहेत. अशा प्रकारचे मीन्स श्रद्धास्थान तिथे आहेत. आणि जे आपले शिवभक्त आहे, जे शिवजीला खूप मानतात, मोर्शी जवळच आपण बघितलं की सालबडी नावाचं एक तीर्थक्षेत्रसुद्धा आहे. तिथे सुद्धा म्हणजे शिवभक्तांचं आपलं शिवजीचं असलेलं शिवलिंग तिथे आहे, ज्याला आम्ही तिथले रहिवासी भुयार असं म्हणतो. तिथे सुद्धा म्हणजे आपण भेट देऊ शकतो. परत तिथे महानुभव पंथाचं सुद्धा मुक्ताबाईचं मंदिर आहे. त्यानंतर आपलं मोनुदेव बाबाचं सुद्धा मंदिर आहे. तिथे सुद्धा मीन्स एक प्रकारची जे लोकसंस्कृती तिथे आढळते, तिथले त्यांचे श्रद्धास्थान तिथे आपल्याला आढळते. अगदीच.
अशा पद्धतीचे श्रद्धास्थानसुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. पण एखाद्या जिल्ह्याच्या विषयी जर इतिहास जाणून घ्यायचा असेल, एखाद्या जिल्ह्याला जर जे ऐतिहासिक असं महत्त्व यायचं असेल, तर काही महनीय असे व्यक्तिमत्व त्या जिल्ह्यामध्ये होऊन गेलेले असतात आणि त्यांच्या कार्यानं, त्यांच्या कर्मानं, त्यांच्या कर्मभूमीनं, त्यांच्या योगानं तो जिल्हा असा फुललेला असतो किंवा ओळखला जातो. अशा पद्धतीची काही व्यक्तिविशेष अमरावती जिल्ह्यामध्ये होऊन गेली का? नक्कीच. अमरावतीमध्ये जर प्रामुख्याने बघायला झालं तर आपले संत गाडगे बाबा आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत आणि आपल्या शेतीमध्ये जे त्यांचं सर्वात मोठं योगदान जर आपण बघितलं गेलं, आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणजे उपाख्य भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखसुद्धा याच म्हणजे धर्तीवर जन्मले होते आणि त्यानंतर डॉक्टर शिवाजी पटवर्धनसुद्धा याच भूमीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एकंदरीत त्यांच्या कार्याने ती भूमी अशी पावनभूमी त्यांनी केलेली आहे, संतांची भूमी त्यांनी केलेली आहेत आणि त्यांच्याबद्दलच आपण या भागात जाणून घेऊयात. आणि जर म्हणजे संत गाडगे बाबा आपण म्हणतो की ज्या व्यक्तींनी स्वच्छतेचा आपल्याला एक मार्ग दिला आहे की स्वच्छता म्हणजे शरीराची आणि मनाचीच नसावी, तर प्रत्येक आपण परिसर असतो, आपण दुसऱ्याच्या मनाची सुद्धा स्वच्छता कशी करू शकतो हे त्यांनी त्यांच्या कीर्तनातून सांगितलेलं आहे. आणि त्यांचं एक फेमस त्यांचं वाक्य, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवाचं नाव घेत जरी असं आपण मग करत असलो पण तरी मनाची ते मनाला ते शुद्ध करत असायचे आणि एक आपल्याला स्वच्छतेचा मंत्र ते देऊन गेलेले आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्राम स्वच्छतेचा अभियानाच्या माध्यमातून संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान त्यांच्या नावाने सगळीकडे केलं जातं आणि त्यांनी फार महत्त्वाचा मोलाचा संदेश लोकांना दिलेला आहे की खरा देव हा मंदिरात नसून माणसामध्ये आहे. माणसामध्ये देव शोधणारे हे माणूस पण संत गाडगे बाबांनी आपल्याला दिलेले आहे आणि त्यांची भूमी म्हणजे अमरावती. आणि अमरावती विद्यापीठात संत गाडगे बाबा यांचं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी राष्ट्रवंदना आणि ग्रामगीता जी लिहिलेली आहेत, त्यांचं मूळ गाव म्हणजे यावली, ज्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 साली झालेला आणि मोजरी येथे त्यांचं आश्रम आहे ज्याला गुरुकुंज असं म्हटलं जातं आणि श्रोत्यांनी नक्कीच गुरुकुंज आश्रमाला भेट द्यावी हे सुद्धा मी सांगू इच्छिते. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रवंदनामधलं एक ओढ आहेत जे मला म्हणजे ते म्हणावीसे वाटते की निर्भय हो इस देश की माता मंगल कीर्ती कराने सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को उपजाने. म्हणजे जसं आपण आताच बघितलं की माणसातच म्हणजे माणसामध्येच आपण देव शोधायला हवा असं म्हणजे संत गाडगे बाबा सांगून गेले, तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि त्यांनी जे दिलेले योगदान आहे त्यांचं एक कृतज्ञता म्हणजे आपण बाळगायला हवी. आणि जे आपले वीर आपण बघतो, जे आपले सैनिक आपण बघतो की रात्रंदिवस आपल्या देशासाठी त्यांचे प्राण असे मुठीत घेऊन जे आपल्या बॉर्डरवर आपली म्हणजे देशाची रक्षा करत असतात आणि रक्षा करत असताना ते एकंदरीत आपली राष्ट्रप्रेम ते म्हणजे जपत असतात, त्यांचे स्मरण करावे असे ते असा संदेश आपल्याला राष्ट्रवंदनेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसुद्धा देऊन गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर शिवाजी पटवर्धनसुद्धा म्हणजे डॉक्टर शिवाजी पटवर्धनसुद्धा तेथे होऊन गेले आहेत. आणि विशेष म्हणजे सांगायचं असेल की आता तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याबद्दल अतिशय छान सांगितलेलं आहे. श्रोतेहो, भगवद्गीता आपल्याला माहीत आहे पण ग्रामगीता ही अतिशय छान पद्धतीची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली आहे. संपूर्ण गावाचं प्रशासन कसं असावं, गाव स्वच्छता कसं असावं, गावाचा कारभार हाकत असताना कोणत्या पद्धती त्या ठिकाणी अवलंबणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर आज सर्वत्र लोकशाहीचा उत्सव चालू असताना मतदानाचं महत्त्व काय आहे, तुमच्या मताची एका किंमत काय आहे याविषयी सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजींनी, म्हणूनच त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाविषयी आपल्याला कुमारी ऋतिका सांगत होती. आणि त्यानंतरच आता सांगितल्याप्रमाणे की पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन येथेच होऊन गेलेले आहेत, ज्यांनी 1950मध्ये अमरावती येथे कुष्ठरोग्यांसाठी तपोवन आश्रम स्थापन केलेले आहेत. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की जिथे माणसामध्ये आपल्याला हेवा वाटतो तिथे म्हणजे कुष्ठरोगियांचं जर आपण नावसुद्धा ऐकलं तर ज्याच्यापासून 10 हात दूर लांब जाणारे आपले मानव आपण बघतो, तिथे अमरावतीमध्ये तपोवन ज्यांनी म्हणजे स्थापना केली. तर तपोवन हे वंचितांसोबत मानवतावादी एकतेचे प्रतिनिधित्व करते आणि मानवी प्रयत्नांमध्ये उदात्ततेचे प्रतिनिधित्व करते.
स्वातंत्र्य सैनिक आणि मानवतावादी डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी 1950मध्ये कुष्ठरोगांना मानवतेसाठी मानवता पुनर्संचयित करण्यासाठी, या रोगाबद्दल कलंक, भीती आणि अज्ञान दूर करण्यासाठी आणि पीडित व्यक्तीला स्वतःची उपजीविका करून स्वावलंबी बनवण्यासाठी याची स्थापना केली. एकंदरीत आपण म्हणजे माणुसकी जपायला हवी आणि आपलं जे म्हणतो की सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मीन्स आपण मानवाला जर मदत केली तर तीच आपली ईश्वर मदत म्हणजे ही समजली जाते. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. आणि आज तपोवन जगाला हे सिद्ध करत आहे की सन्माननीय पुनर्वसन एखाद्याचे म्हणजे सन्मानाचे जे पुनर्वसन एखाद्याचे जीवन कमावण्याची क्षमता हा मानवतेच्या पुनर्स्थापनेचा मार्ग आहे. आणि विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन हे कुष्ठरोगीसाठी मुले आणि कुष्ठरोग्यांच्या मुलांची काळजी घेतात. ज्यांचे आपण बघतो की शाळेत उपचार आणि त्यांना शिक्षण दिले जाते, त्यांची एक वेगळी शाळा आहेत. त्याच्यानंतर अज्ञान दूर करण्यासाठी आणि कलंकाची कठोरता कमी करण्यासाठी तपोवन निरोगी अभ्यासत आणि कैद्यांमध्ये परसंवाद म्हणजे विकसित करते. एकंदरीत अशा प्रकारे अमरावतीला तपोवन सुद्धा आपल्याला बघायला मिळते. अगदीच. म्हणजे खऱ्या अर्थानं कुष्ठरोग्यांच्यासाठी तपोवन नावाची जी भूमी आहे ती तपोभूमी म्हटलं जातं, ते तपोवन त्याने स्थापन केलेलं आहे हे सुद्धा सांगता येईल. आणि त्यानंतर गणेश श्रीकृष्ण खापर्डे, ज्यांना आपण दादासाहेब खापर्डे म्हणून ओळखलं जातो, ज्यांचे आपल्या इतिहासामध्ये एक म्हणजे मोलाचे म्हणजे योगदान त्यांनी दिलेले आहेत. ते विख्यात वकीलसुद्धा आहेत, स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी होते आणि लंडनमध्ये प्रिव्ही काउन्सिलमध्ये 1908 ते 1910 दरम्यान लोकमान्य टिळकांवर जो खटला चालवला जात होता त्यांचे ते वकील म्हणून त्यांनी सुद्धा काम केलेले आहेत. आणि सोबतच अमरावती म्युन्सिपाल्टीचे म्हणजे 16 वर्ष जवळपास ते उपाध्यक्षसुद्धा म्हणून राहिलेले आहेत. आणि भाग 1मध्ये आपण इतिहासामध्ये बघितलं होतं की वीर वामनराव जोशी यांचं सुद्धा आपण नाव ऐकलेलं होतं, ज्याच्यामध्ये की आपला मिठाचा सत्याग्रह सुरू असताना त्यांनी एक वेगळेच नेतृत्व केले होते आणि तिथल्या लोकांना त्यांनी अशा प्रकारे जागृत केले होते की 10,000हून संख्येने लोक स्वतःहून म्हणजे आपल्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये सामील झालेले होते. आणि आता म्हणजे आपण वळूयात आपल्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे शेतीमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान असलेले आपले उपाख्य भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख, ज्यांचा जन्म पापडगाव येथे झालेला आणि जे आपले स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून ज्यांनी आपले योगदान दिलेले आहेत. आणि शेतीमध्ये एक शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांचे म्हणजे विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्यांच्या समस्याचे निराकरण व्हावे, याच्यासाठी त्यांनी एक कृषक समाज म्हणून भारत कृषक समाज म्हणून त्यांनी सुद्धा एक संघटना स्थापन केलेली आपल्याला बघायला मिळते. कारण शेतकरी हा असंघटित असतो, शेतकऱ्यांना कुठेतरी संघटित करावा आणि देशव्यापी एखादं व्यासपीठ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा, त्यासाठी भारत कृषक समाज ही स्थापना करून शेतकऱ्यांच्यासाठी एक उदात्त भावनेनं निर्माण केलेलं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी हे फार मोठं महत्त्वाचं काम अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण राष्ट्रासाठी त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि सोबतच शेतीच नव्हे तर अमरावतीचे जे अंबादेवीचे मंदिर आहे ते सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी सुद्धा त्यांनी एक सत्याग्रह केलेला आहे. आणि 1950मध्ये लोकविद्यापीठाची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि त्याचेच रूपांतर नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्याचे रूपांतर झालेले आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थानं शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी अमरावतीमधून शिवाजी शिक्षण संस्थेची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येक घरापर्यंत ही शिक्षणाची ज्ञानगंगा नेण्यासाठी भाऊसाहेब उपाख्य डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं महत्त्वाचं काम अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. नक्कीच. आणि अमरावतीमध्ये जे आपण म्हणजे पहिल्या भागामध्ये बघितलं की जागतिक पातळीवर ज्याला एक महत्त्वाचे स्थान असलेले आपले श्री हनुमान व्यायामप्रसारक मंडळ जे आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळते, ज्याची स्थापना वैद्यबंधूंनी सन 1914मध्ये केलेली आहेत. आणि त्यामध्ये अनंत कृष्ण आणि अंबादास कृष्ण हे वैद्य आपल्याला बंधू बघायला मिळतात, ज्यांनी सुरुवातीला लहान हनुमान क्लब म्हणून त्यांनी स्थापना केली होती. आणि त्यांना म्हणजे वैद्यबंधूंना विदर्भातील शारीरिक शिक्षणाच्या चळवळीचे प्रणेते किंवा संयोजक सुद्धा मानले जाऊ शकते. आणि
त्या काळात असं होतं की ब्रिटिशकालीन तो काळ होता आणि आपण बघतो की काही भूमिगत चळवळीसुद्धा आपल्या म्हणजे क्रांतिकारकांनी केलेल्या आहेत. आणि त्याच प्रकारे व्हायचं असं की जे पारंपरिक संस्था म्हणजे आखाडे जे असायचे ब्रिटिशांविरोधी क्रांतिकारी चळवळीची ठिकाणे म्हणून त्याला एक म्हणजे डाऊट म्हणून ते बघायचे, संशयाने त्याला बघितलं जात होतं आणि त्याच्यामुळे त्याची तेव्हा इतकी प्रसिद्धी नाही होऊ शकली. म्हणजे त्यांना थोडं त्यांना एक कठीण पातळीवर थोडं वर्क करावं लागलं. आणि हनुमान क्लबची स्थापना करताना वैद्यबंधूंची एक स्पष्ट उद्दिष्ट होती की एक म्हणजे भारतीय नवजागरणाच्या राष्ट्रीय चळवळीशी शारीरिक शिक्षणाची चळवळ जोडणे आणि त्यानंतर दुसरे म्हणजे पारंपरिक भारतीय व्यायाम पद्धतीचे आधुनिकीकरण आणि पद्धतशीरकरण करणे, जेणेकरून त्यात अंतर्भूत असलेल्या सर्वोत्कृष्ट आणि जाणकार घटकांना दिलासा मिळेल. अशा प्रकारचं आपण त्याची एक पार्श्वभूमी म्हणजे बघता येते की हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची. आणि पाहता पाहता ती जागतिक कीर्तीची संस्था सुद्धा झाली, जागतिक कीर्तीची संस्था झालेली आहे ती सध्याच्या काळामध्ये. आणि त्याचे जर बोधवाक्य जर बघितलं गेले तर बलम उपस्वा हे या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे ब्रीदवाक्य आहेत. म्हणजे एखाद्या राष्ट्राची उभारणीसाठी आणि विकासासाठी म्हणजे तरुणांचे योगदान आपल्याला महत्त्वाचे असते आणि तरुणांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत नैतिकता, वृत्ती, नीतिमत्ता आणि मूल्ये बाळगली पाहिजेत. म्हणजे असे या संस्थेचे मत आहेत. म्हणजे आपण जसं आपण बघतो की मन स्वस्थ असलं पाहिजे, तनसुद्धा स्वस्थ असलं पाहिजे आणि स्वस्थ जर तरुणांचे असेल तर त्यांचं योगदान ते एक वेगळ्या प्रकारे आपल्याला देशाला देऊ शकतात. अगदीच तरुणांच्या शक्तीचा विधायक कार्यासाठी किंवा देश उभारणीसाठी त्यांचा वापर व्हावा हेच जागतिक कीर्तीची संस्था असणाऱ्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं हे महत्त्वाचं काम अमरावती जिल्ह्यामधून कार्यरत होतं. अजून काय सांगता येईल? इतकंच. ओके. खऱ्या अर्थानं ऋतिका, तू संपूर्ण लोकसंस्कृती, श्रद्धास्थान आणि व्यक्तिविशेषविषयी अमरावती जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपल्या सर्व श्रोत्यांसाठी सांगत आहेत. आणि श्रोते हो, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे जगभर श्रोते असतील किंवा 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते, तुम्ही ऋतिका बुरंगे हिला ऐकत असाल आणि गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा या विशेष सदरामध्ये ऋतिका आपल्याशी संवाद साधत आहे अमरावती जिल्ह्याविषयीची माहिती. ऋतिका, एखाद्या जिल्ह्याचं जर दरडोई उत्पन्न वगैरे जर बघायचं असेल किंवा एखाद्या जिल्ह्याचा विकास बघायचा असेल तर त्या ठिकाणी असणारा व्यवसाय, मग तो शेती क्षेत्रातला असो किंवा इतर त्याला अन्य पूरक व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या निगडीत हे सगळ्या गोष्टी असतात. तर या संदर्भात अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत काय सांगता येईल? नक्कीच. शेतीप्रधान आपला म्हणजे भारत म्हणून ओळखला जाणारा अमरावती क्षेत्र म्हणजे अमरावतीमध्ये सुद्धा शेती ही प्रामुख्याने केली जाते. म्हणजे प्रमुख व्यवसाय म्हणून त्याला एक बघितला जातो. आणि आपण जर बघितलं गेलं की जी ब्लॅक कॉटन सॉईल आहे, जी काळी कापसाची मृदा आहे, ती इथे प्रामुख्याने मोर्शी ते वरुड या भागामध्ये जास्त बघितलं जाते आणि तिथेच म्हणजे जास्तीत जास्त कापसाचे जे उत्पादन घेतले जातात. आणि नक्कीच जिथे कापसाचे उत्पादन असेल तिथे इंजिनिअरिंग सेंटरसुद्धा असतातच. आणि सोबतच म्हणजे शेतीमध्ये एक प्रकारे बघितलं गेलं की कापूसच नाही तर म्हणजे ज्वारीसुद्धा ही एक मुख्य पीक म्हणून तिथे घेतलं जातं. आणि आपण बघत आहोत की आजकाल आपण चपातीकडे खूप वळतो. म्हणजे इकडेच म्हणजे काही भागात त्याला चपाती म्हणतात, आम्ही पोळी म्हणतो. तसं आपण ते एक म्हणजे व्हीटची बघितलं जाते. जे हरित क्रांती झाली त्यानंतर चपातीचे प्रमाण खूप वाढले गेले. आणि मला एक असं सांगावं वाटते श्रोतांना की चपातीमध्ये जे ग्लुटेन असते त्याच्यामध्ये म्हणजे ग्लुकोज जास्त असतो आणि पुढे चालून ते एक मधुमेहाचा एक जो प्रकार आपल्याला बघायला मिळतो, डायबिटीज म्हणून. तर ते आपण चपातीचे सेवन कमी करून आपण ज्वारीकडे जर वळलो, जे आपली म्हणजे आपण बघतो की विदर्भाची आमची झुणका भाकर खूप फेमस आहे. तर भाकरी आणि बेसन किंवा भाकरी आणि डाळभाजी जे आम्ही करतो, भाकरी आणि ठेचा, हे खूप फेमस आहे तिथलं जे आपण खाद्यसंस्कृतीमध्ये पुढे बघणारच आहोत. तर त्याच्यानंतर आपण ज्वारीकडे वळलो पाहिजे. ज्वारीसोबतच बाजरीसुद्धा तिथे घेतली जाते. आणि हेच नसून तर तूरसुद्धा घेतली जाते. जे आपण वरण बघतो की तुरीचं वरण तिकडे खूप फेमस आहेत. त्याच्यानंतर आणि हेच नसून सुमारे 5% क्षेत्र फळ पिकांमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये संत्रा हा मेन म्हणजे फळ तिथे बघायला मिळते. म्हणजे जो मोर्शी वरुड एरिया आहे तो संत्र्यांसाठी खूप फेमस आहेत आणि तिथले बागायतदार
चे जे आपण संत्र बघतो, असे लटपट झालेले संत्र ज्याचं म्हणजे रस बघून आपलं एकदम असं तोंडाला पाणी सुटेल असे तिथले रसाळ संत्र बघायला मिळतात आपल्याला मोर्शी वरुड एरियामध्ये. आणि त्याच सोबत आपल्याला गहू, चना, ऊस, मिरची, मोसंबी, संत्रा, सोयाबीन, इतर पालेभाज्या सुद्धा आपल्याला तिथले शेतकरी घेताना एक बघायला मिळते. अगदी. आणि सोबतच शेतीचं नसून म्हणजे पुढे आपल्याला शेतीसोबत जोडधंदा जो असतो, आपण जे कुक्कुटपालन बघतो, त्याच्यानंतर आपलं गाई पाळणे, गाई म्हशी पाळणे वगैरे, हे सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय तिथले शेतकरी म्हणजे शेतीला पूरक म्हणून करतात. मग शेती करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं सिंचन फार महत्त्वाचं आहे. आणि मग त्या दृष्टीने सिंचनाच्या सुविधा काय आहेत? जसं बघितलं गेलं की जल हे जीवन आहे. आणि अमरावती हा म्हणजे आपण बघतो की म्हणजे उष्णकटिबंधीय हा एक प्रकारचा एरिया येतो. आणि जिथे एक्स्ट्रीम असं वातावरण म्हणजे पूर्ण एक्स्ट्रीम असतं, की ऊन म्हणा तर पूर्ण एक्स्ट्रीम असते, थंडी एक्स्ट्रीम असते. आणि या इतक्या एक्स्ट्रीम 42 डिग्रीमध्ये जर आपल्याला गरज भासते ती म्हणजे घोटभर पाण्याची, जर माणसाला भासते तर मग म्हणजे आपल्या शेतीला तर हवीच आहे. आणि त्याचं सिंचनाच्या सोयी बघितल्या झाला तर ऊर्ध्ववर्धा प्रकल्प तिथे आहेत, ज्याचं नलदमयंती जलाशय असं तिथे आहेत. आणि त्याचाच पाणी पुरवठा म्हणून म्हणजे अमरावती जिल्ह्याला होतो. आणि तिथलेच सोबतच विहिरी झाले, कालवा झाला, त्याच्यानंतर काही प्रमाणात शेतकरी आता आपण बघत आहोत की प्रगतशील शेतकरी होत आहेत. तर त्या एरियामध्ये फार्म पॉन्ड सुद्धा म्हणजे शेततळे सुद्धा आपल्याला म्हणजे हायटेक फार्मिंगचे तिथं शेततळ आणि शेततळ तिथं ठिबक सिंचन अशा पद्धतीने ते शेतकरी सुद्धा आज कास्तकार तिथले काम करताना दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर आपण बघितलंच की कालव्यांद्वारे सुद्धा सिंचित क्षेत्र आपल्याला बघायला मिळते. आणि सोबतच म्हणजे चंद्रभागा व पूर्णा म्हणजे या नदीवर सुद्धा मध्यम प्रकल्पाचे सध्या आता काम सुरू आहेत. कारण की अमरावती शहराला पाणी पुरवठा हा जास्त व्हावा. कारण की जर म्हणजे शेतीला सुद्धा इथे पाणी पुरवठा आहे, सोबत औद्योगिक सुद्धा पाणी पुरवठा होत आहे. औद्योगिकचा आपण या ठिकाणी उल्लेख केला तर ऋतिका, औद्योगिकमध्ये असे कोणते व्यवसाय वगैरे सुरू आहेत अमरावतीमध्ये? अमरावतीला एक म्हणजे छोटं थर्मल पॉवर प्लांट जे भारतातील महाराष्ट्रातील अमरावती शहरापासून 13 किलोमीटरवर आहेत, जे नांदगाव पेठ, गोराडा या म्हणजे नांदगाव पेठ आणि गोराडा यामध्ये स्थित म्हणजे आहेत. ज्याच्यामध्ये आपण म्हणजे बघू शकतो की कोळशावर आधारित हा औष्णिक ऊर्जा केंद्र MIDC औद्योगिक क्षेत्रात 1350 एकर क्षेत्रात पसरलेले आहेत. आणि अमरावती प्लांटमध्ये 270 मेगावॅटचे 5 युनिट, बेस्ट क्लास म्हणजे 1350 मेगावॅटची एकूण स्थापित क्षमता असलेले BHEL युनिट्स आपल्याला बघायला मिळतात. आणि ज्याच्यामध्ये जे ऊर्ध्ववर्धक प्रकल्प आपण बघितला आहे की त्याला पाणी पुरवठा जास्तीत जास्त केला जातो. आणि त्यामध्ये तिथे जास्त म्हणजे पुरवठा केल्यामुळे शेतीला थोडा कमी पुरवठा मिळालेला आहे. त्याच्यामुळे आपण एक सुद्धा बघायला मिळते इथे. आणि या MIDC क्षेत्रामध्ये खूप लोकांना एम्प्लॉयमेंट सुद्धा मिळालेली आहे. लोकांना रोजगार मिळणं हे सुद्धा फार महत्त्वाचं व्यवसायाची भूमिका असते. याचबरोबर काही अजून बाकीचे वस्त्रोद्योग असेल किंवा वन उत्पादनाच्या संदर्भात देखील अमरावती जिल्ह्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? तर तिथे बघायचं झालं तर साखर कारखाने, कुटीर उद्योग सुद्धा तिथे म्हणजे आपण बघू शकतो की अंबादेवी सहकार साखर कारखाना आहे जो अंजनगाव सुरजीला आहेत. त्यानंतर विदर्भ शुगर मिल कुर्हा जिथे आहेत, कुर्हा येथे आपल्याला अमरावतीमध्ये बघायला मिळेल. कोंडेश्वर म्हणजे साखर कारखाना आहे जो नांदगाव खंडेश्वरला आहेत. त्यानंतर कुटीर उद्योग बघितलं गेलं तर जसं आपण बघितलं की कापसाची मृदा तिथे आढळते आणि कापसाचं उत्पादन जास्त होते, त्यामुळे तिथे विणकामाचे उद्योगसुद्धा आहेत. आणि जिनिंग सेंटरसुद्धा तिथे आपल्याला प्रकारे बघायला मिळते. म्हणजे कॉटन मार्केटसुद्धा अमरावतीला आहे. खूपच छान आहे. कॉटनसाठी प्रसिद्ध असणारी अमरावतीची मार्केट त्या ठिकाणी आहे. श्रोते, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपण किंवा फेसबुकसुद्धा आमच्या फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण विशेष आमचा कार्यक्रम ऐकत आहात, गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये कुमारी ऋतिका बुरंगे, मुक्काम पोस्ट मोर्शी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती इथली विद्यार्थिनी आहे. आणि पदव्युत्तर महाविद्यालयाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागामध्ये ते पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहे. आणि ते आपल्याशी संवाद साधत आहे अमरावती जिल्ह्याविषयीची माहिती. गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये गौरी आपल्याला संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लोकसंस्कृती
आणि तिथल्या व्यक्तिविशेषानंतर व्यवसायासंदर्भात सांगत होती. गौरी, हे सर्व करत असताना तिथले शेतकरी आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये शेती करताना सुद्धा दिसत आहेत, पण काय शेतीविषयक समस्या देखील त्यांच्या आहेत? नक्कीच. जसं आपण बघत आहोत की बदलतं हवामान एक प्रकारे म्हणजे शेतीवर खूप इफेक्ट आपल्याला त्याचा म्हणजे परिणाम बघायला मिळतो. की जसं आपण जंगलतोड वगैरे केलेली आहे, वृक्षतोड केलेली आहे. जो अमरावती ते पांढुर्णा एक हायवे केलेला होता, त्याच्यामध्ये बऱ्याच वृक्षांची तोड आपल्याला बघायला मिळाली होती. काही त्यांनी म्हणजे जतन तर करतोच आपण, पण एक असं होतं की आपण प्रगतीकडे वळताना आपण आपल्या निसर्गाची अधोगती नको करायला. आणि त्याच्याच नंतर बघितलं जातं की जो आपला अवकाळी पाऊस आहे त्याचा फटका विदर्भाला खूप बसतो. गारपीट म्हणावं किंवा पाऊस जे हवा वगैरे असते, ज्याच्यामुळे संत्र्याच्या पिकाला खूप म्हणजे संत्र्याच्या जे बागायतदार आहेत त्यांना खूप त्याचा फटका बसतो की संत्र्याची फळगळती खूप आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर सोबतच आपल्या पिकांचा सुद्धा खूप नाश आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यानंतर वाढते तापमान, ज्याच्यामुळे पाण्याचा पुरवठा, पाण्याची जी कमतरता आपल्याला भासती आहे ती एक प्रकारची शेती समस्या बघायला मिळते. आणि सोबतच शेती समस्यांमध्ये बघायला गेलं तर एका आणखी अशी बघायला मिळते की जसं गव्हर्नमेंट शेतकऱ्यांसाठी काही म्हणजे उपक्रम लाभत असतात, पण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तो उपक्रम म्हणजे पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही जात. ते एक बॅरियर तिथे थोडं येतं. एक अवेअरनेस शेतकऱ्यांमध्ये थोडा म्हणजे जे आपण बघतो की रिमोट एरियाजमध्ये जे ग्रामीण भागातले थोडे याच्यापासून दूर असतात, वंचित असतात, शासकीय सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच्यामध्ये त्यांची थोडीसुद्धा आपल्याला एक समस्या बघायला मिळते. त्याच्यामुळे मला असं वाटेल की जे आपली पोस्ट आपल्याला मिळते, जे एक विस्तार अधिकारी म्हणून म्हणावं किंवा जे आपल्याला पोस्ट मिळते त्याचा आपण परिपूर्ण म्हणजे उपयोग कसा करून घ्यावा आणि लोकांपर्यंत एक जे आपलं मेन काम असतं, जे शासन काढतं आणि आपल्याला पोहोचवा लागतं, ते एक घराघरापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला हवं. ई पीक पेरा म्हणावं किंवा पीक पाहणी आपण ज्याला म्हणतो, त्याचीसुद्धा जनजागृती त्या पातळी, त्या ग्राउंड लेवलपर्यंत व्हायला हवी, असे मी श्रोत्यांना सांगू इच्छिते. आणि खऱ्या अर्थानं ऋतिका, जर शेतीविषयीच्या समस्या सांगत असताना तू ज्याचा उल्लेख केला व्यवसायाच्या संदर्भात की वरुड भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नर्सरीज आहेत संत्रा पोहोचवणाऱ्या, तयार करणारा, काय सांगता येईल त्याविषयी? त्याबद्दल असं सांगायचं म्हणजे की जसं आपण बघतो की जी कलम आपण आणतो, जी नर्सरीमध्ये आपल्याला मिळते, जसं आंब्याची वगैरे मिळते, तर संत्र्याचं असं आहे की जे जमबेरी आहे, जे इडिलिंबू म्हणजे आपण ज्याला म्हणतो, किंवा मग गलगल नावाचं ज्याचं रूट स्टॉक आहे, जे मातृवृक्ष आपण म्हणतो, त्याच्यावर संत्र्याची बडिंग केली जाते आणि म्हणजे डोळा लावला जातो आणि त्याची मग नर्सरी पुढे केली जाते आणि त्या कलमा मग शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या जातात. त्या कलमांचं म्हणजे विक्री तिथे केली जाते. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नर्सरी दिसत आहेत वरुड भागामध्ये. संपूर्ण विदर्भाला संत्र्याच्या नर्सरी पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण शेतीविषयक त्या ठिकाणी वरुड या ठिकाणी जाणवत असतं. त्या औद्योगिक विषयक सुद्धा काय आहेत? औद्योगिक विषयक म्हटलं झाला की जसं आपण मगाशी बघितलं की जे सोफिया, जो रतन इंडिया म्हणून जो प्रकल्प आहे, थर्मल प्लांट जो आपण प्रकल्प बघत आहोत, की त्याच्यामुळे थोडं एअर पोल्युशन जास्त वाढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो की पोल्युशन आपण थांबवू तर शकत नाही, पण कंट्रोल जरूर करू शकतो. आणि त्याच्यासाठीच आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये झाडांची रोपांची लागवड करायला हवी, असं मी सांगू इच्छिते. अगदीच. या काही समस्या सांगितल्या, पण या समस्यावरती उपाय देखील काय सांगता येईल? एक तरुण तुम्ही कृषी पदवीधर आहात म्हणून याच्याकडे कसं काय बघता येईल? नक्कीच. आपण असं बघतो की शेतीप्रधान आपला म्हणजे भारत, मी म्हणजे मगाशीपासून उल्लेख करते आहे, पण शेतीमध्ये आपण बघत आहोत की आपण थोडं डायव्हर्स म्हणजे एक विचार करायला हवा की जसं आपण बघतो की मोनोक्रॉपिंग म्हणजे एकच पीक पद्धती आपल्याला खूप बघायला मिळते, तर वेगवेगळ्या पिकांची आपण म्हणजे आपलं पीक घेऊ शकतो की जर म्हणजे आपलं मल्टीक्रॉप फार्मिंग ज्याला आम्ही ॲग्रोनॉमीमध्ये शिकलेलं आहोत, तर ते आपण शेतकऱ्यांपर्यंत एक पोचवू शकतो. आणि जरुरी नाही की म्हणजे शेतीला जर आपल्याला एक बघायचं झालं की तिथे जर फटका बसत असेल, कारण की आपण निसर्गाला तर आपण कंट्रोल करू शकत नाही, पण आपण नवीन यंत्रणा जे आता निघालेली आहेत, ड्रोन फार्मिंग म्हणावं किंवा जे टेक्निक्स नवीन नवीन आपलं शासन काढत आहे, हायटेक फार्मिंग किंवा क्लायमेट स्मार्ट प्रॅक्टिसेस जे आहेत, तर ते एकंदरीत प्रकारे आपण करू शकतो. मिरचीची लागवड आपण पॉली हाऊसमध्ये सुद्धा करू शकतो, ज्याच्यामध्ये एकंदरीत एक वातावरण निर्माण होते आणि आपल्याला एक छान म्हणजे
मिरचीच्या व्हेरायटीज आपल्याला तिथे आपण घेऊ शकतो. तसे प्रगतशील शेतकरीसुद्धा आपल्याला मोर्शी आणि वरुड भागात, अमरावतीच्या अचलपूर भागात वगैरे म्हणजे जिथे आपल्याला पिकं घेत आहेत तिथे बघायला मिळतात. आणि सोबतच शेतीला पूरक असा जोडधंदा पण आपण करू शकतो, जसं की कुक्कुटपालन झालं, त्यानंतर रेशीम शेती झालं. पण यासाठी आपल्याला परत यावं लागते तिथेच की शेतकऱ्यांना हे पोचणार कोण, त्यासाठी ट्रेनिंग वगैरे त्यांना शेतकऱ्यांना मिळावं शासनाकडून असं मला वाटते. आणि आपला शेतकरी हा शेतीसोबतच नवीन म्हणजे उपक्रमसुद्धा करू शकतो. अगदीच, निश्चितच खऱ्या अर्थानं श्रोते हो, कुमारी ऋतिका बुरंगे येणं आपल्या भागातल्या अमरावती जिल्ह्याचा गौरव, महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याच्या या भागामध्ये तिथल्या शेतकऱ्यांच्या किंवा तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आणि समस्यांचं निराकरण करणाऱ्या काही त्याला पर्याय देखील या ठिकाणी आपल्याला ते सांगितलेले आहे. निश्चितपणे या माध्यमातून ऐकणारे 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी ही एक फार मोठी पर्वणी असेल. ऋतिका, पहिल्या भागामध्ये तू काही प्रेक्षणीय स्थळांचा सुद्धा उल्लेख केला होता. एखाद्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षणीय स्थळे बघणाऱ्या त्या पर्यटकांना तर त्या प्रेक्षणीय स्थळांना जर भेट द्यायची असेल तर एक असतं की खाद्य संस्कृती त्या भागाची फार महत्त्वाची असते. तिथे गेल्यानंतर कोणत्या पद्धतीचं आपल्याला खायसाठी खाद्य मिळेल किंवा खवय्यांसाठी ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट असते की एखाद्या जिल्ह्याची खाद्य संस्कृती किंवा त्यातलं काहीतरी वेगळे पण खाण्यासाठी आपल्याला मिळेल का, हेच आपल्या खाद्य महोत्सवाच्या बऱ्याच कार्यक्रमातून किंवा इव्हेंटमधून आपल्याला बघायला मिळतं. तर ऋतिका, मला काय सांगता येईल की खाद्य संस्कृती अमरावती जिल्ह्याची काय आहे? खाद्य संस्कृती बघायला गेलं तर मुंबईचा वडापाव जसा फेमस आहे तसा आमचा गिला वडा खूप फेमस आहे. आणि मला श्रोत्यांना सांगावं इच्छिते की गिला वडा हा अमरावतीचा खूप फेमस आहे आणि अमरावतीच्या प्रत्येक चौपाटीमध्ये तुम्हाला गिला वडा हा म्हणजे नाश्त्याचा एक प्रकार म्हणून खायला मिळेल. आणि तिथले म्हणजे रहिवासी आहे ते एक म्हणजे आवडीनं खूप त्याचा आस्वाद घेत ते गिला वडा हे करतात. आणि त्याच्यानंतर समोसा, कचोरी झालं, हा एक प्रकारचा सुद्धा म्हणजे तिथे प्रकार बघायला मिळतो. म्हणजे त्या एरियामध्ये वडापाव नावाची गोष्ट आम्हाला बघायलाच मिळत नाही. समोसा, कचोरी, गिला वडा, त्यानंतर आपलं पालक वडा वगैरे, सांबार वडीसुद्धा बघायला तिथे मिळते. आणि जर बघायचं झालं तर गिला वडा म्हणजे असं आहे की उडीदची डाळ जी आपण बघतो की ती आपल्याला भिजू घालायची असते आणि त्यानंतर त्याचं म्हणजे मिक्सरमधून किंवा आपण पाट्यावर वाटूनसुद्धा घेऊ शकतो. त्याचं एक प्रकारचं फेटून त्याला थोडं म्हणजे हलकं करायचं असतं आणि त्यानंतर म्हणजे आपली एक प्लेट किंवा आपण वाटी घेऊन त्याच्यावर कॉटनचा एक कापड ओला करून कॉटनचा एक कापड घ्यायचा असतो. त्याला टाईट ते असं पकडून पूर्ण घ्यायचं असतं आणि त्या प्लेटवर ते थापायचं असतं आणि तो थापलेला वडा मग त्यानंतर तळायचा असतो. आणि गिला वडा त्याला यामुळे म्हणतात की तो तळलेला वडा हा थोडा वेळ पाण्यात हा सोखू द्यायचा असतो. त्याच्यानंतर तो गिला वडा त्याच्यानंतर त्याच्यावर थोडा वेळ ते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर आपण छान प्रकारे जे दह्याने साखरने फेटलेली जी दही आपण जे म्हणतो त्याच्यावर टाकलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा, टमाटर, शेव वगैरे असं कुरकुरीत एक ते प्रकारचं खूप असतं. म्हणजे बघताना म्हणजे सांगताना जसं पाणी सुटत आहे तर श्रोत्यांना म्हणजे जेव्हा खाताना काय होईल असं मला सांगावं वाटतं. आणि त्यानंतरच खायचं म्हणजे खाद्य संस्कृतीमध्ये आणखी बघितलं झालं तर इथे जो अधिक मास आपण म्हणतो धोंड्याचा महिना, तर त्याचे धोंड्याच्या महिन्यामध्ये केलेले जे धोंडफळ असतात जावयांसाठी ते धोंड्याचे फळं धोंडफळ त्याला आम्ही म्हणतो. जी पुरणपोळी आपण जी बघतो म्हणजे जास्त प्रमाण पुरणचं असते आणि कमी प्रमाणात जी चपातीचा पण कणकेचा उंडा असतो तसं पुरणपोळी मोठी असते आणि धोंडफळ एकदम त्याच्या म्हणजे त्या मानाने कमी याचे असतात, कमी साईजचे छोट्या साईजचे असतात ते आपण ते पण. आणि म्हणजे असं आहे की पुरणपोळी आपण शेकून घेतो म्हणजे छान तुपात मध्ये भाजून वगैरे घेतो आणि हे धोंडफळं आपण तळून करत असतो. तो एक डिफरन्स पुरणपोळी आणि धोंडफळामध्ये बघितला जातो. आणि त्याच नंतर जी अक्षय तृतीया असते जी आपण बघतो की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे अक्षय तृतीयाला गुळ पापडी म्हणून एक फेमस आहे की ज्याच्यामध्ये तांदूळ, डाळ आणि तुरीची डाळ आणि चण्याची डाळ आणि गहू यांचं मिश्रण करून जे एक म्हणजे त्यांचा आधी आपण ओलावून घेतो त्यानंतर त्याचं एक दळण आपण करतो आणि त्याच्यामध्ये मग ते पाकडून वगैरे
जसं आपण कणकेचा उंडा करतो तसंच त्याच्यामध्ये पाणी म्हणजे गुळाचं पाणीही टाकलं जातं आणि छान कुरकुरीत अशा गुळपापड्या तिथे केल्या जातात. गुळपापड्या ह्या अक्षय तृतीयासाठी केल्या जातात. हां, अखजी ज्याला आपण म्हणतो, अखजी. आणि तेथेच कैरीचं पन्ह पण खूप फेमस आहे, म्हणजे ते आपण बघायला मिळते. कैरीचं पन्हामध्ये असं बघितलं जातं की उन्हाचं म्हणजे उन्हाळा तेव्हा जेव्हा तीव्र असतो आणि कैऱ्या आपल्या म्हणजे आलेल्या असतात तेव्हा आपल्या शरीराची सुद्धा काळजी आपण घ्यावी आणि जे आयन्सचं जे एक आपल्या शरीरामध्ये जे आयन्स असतात त्यांचं एक मेंटेन व्हावं, एक प्रकारे ते समतोल तो म्हणजे निर्माण राहावा, त्यासाठी ते कैरीचं पण खूप आपण म्हणजे त्याचं सेवन करायला हवं, असा एक तो प्रकारे सणसुद्धा सांगतो सायंटिफिकली आणि आपण ते फॉलोसुद्धा करतो. आणि त्याच्यानंतर आणखी बघायला झालं तर उन्हाळा म्हटलं म्हणजे स्त्रियांसाठी जो असतो की त्याला वैवट असं म्हणतो एक प्रकारचं, आपण कुरडी पापड वगैरे तेव्हा केलं जातं. तर त्याच्यामध्ये एक ज्वारीच्या पिठाचे किंवा मग आपले कणकेचे म्हणजे जी कणिक असते त्याला आंबवून जे केलेले जातात, जे धापोडे आम्ही ज्याला म्हणतो, ते सुद्धा खूप फेमस आहेत. जसं पावसाळा म्हणजे त्याच्यानंतर पावसाळ्याची सुरुवात होते तेव्हा ते भाजून आपण खातो. एकंदरीत अशा प्रकारची खाद्यसंस्कृती तिथे बघायला मिळते. निश्चितच श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण ऋतिका बुरंगे हिला ऐकत असाल आणि प्रत्येकालाच असं वाटत असेल की चला आता अमरावतीला जाऊ आणि तिनं जे सांगितलेलं आहे ते गिलेवडे किंवा तिथली जे सांगितलेली खाद्यसंस्कृती आहे त्याचा निश्चितपणे आपण प्रत्येकाने आस्वाद घ्यावा, कारण ती सांगत असतानाच आपल्या जिभेवरती त्याची चव रेंगाळताना दिसते कुठंतरी. अतिशय छान पद्धतीनं ऋतिका तू या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांना माहिती सांगितली. अगदी आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये सगळं सांगितलं असताना तुला अजून काही आमच्या श्रोत्यांच्यासाठी काही महत्त्वाचं सांगायचं आहे, सल्ला द्यायचा आहे? आणखी खवय्यांना मला असं सांगावं वाटेल की जे आमचे लग्न समारंभ आमच्याकडे असतात किंवा कुठलाही प्रसंग असतो, म्हणजे गजानन बाबाचा प्रकट दिन असो किंवा हनुमान जयंती असो किंवा आणखी कुठलाही, तिथे डाळ भाजी आणि वांग्याची भाजी खूप फेमस आहे आमच्याकडे. आणि हनुमान जयंतीला म्हणजे आंब्याची कढी म्हणजे हा जो पदार्थ आहे हा पण खूप फेमस आहेत. म्हणजे एक प्रकारचं खवय्यांना सांगावं वाटते की आवर्जून त्यांनी अमरावतीला भेट द्यावी. आणि म्हणजे व्हेरायटीज ऑफ फूड आमच्याकडे आणि व्हेरायटीज ऑफ भाज्या आमच्याकडे बघायला मिळतात, त्यामुळे आवर्जून अमरावतीला भेट द्यावी. आणि विशेष म्हणजे तर्रीवाली भांग्याची भाजी खूप फेमस आहे, लग्नामध्ये प्रत्येकांच्या बघायला मिळते, प्रत्येकामध्ये बघायला. निश्चितच श्रोते हो, अतिशय छान पद्धतीची माहिती कुमारी ऋतिका बुरंगे यांनी आपल्याला गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा या भाग 1 आणि भाग 2 मध्ये अतिशय छान पद्धतीची माहिती दिली आहे. आणि अगदी आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा हा संपूर्ण उलगडा आपल्या सर्व श्रोत्यांच्या समोर तू केलेला आहे. शेवटी जाता जाता सर्व श्रोत्यांना तुला काय सांगायचं आहे? मला श्रोत्यांना म्हणजे इतकंच सांगायचं आहे की जे आपले स्पर्धक आहे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं झालं तर जो जॉग्रफीचा आपण अभ्यास करताना बघतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगावं इच्छिते की जो गाविल गड किल्ला आहे, त्याच्यानंतर म्हणजे आपला प्रशासकीय जो आपला पार्ट होता तो एक, आणि म्हणजे पर्यटन स्थळांमध्ये बघितलं गेलेलं चिखलदरा आहे, हे सुद्धा एक स्थान, म्हणजे त्याच्यावर जास्त जास्त भर द्यावा स्पर्धकांनी. सोबतच जे आपले पर्यटक असतात त्यांना पण असं सांगावं इच्छिते की निसर्गरम्य वातावरण असलेलं जे चिखलदरा आहे त्यांनी त्याला सुद्धा आवर्जून भेट द्यावी. आणि संतांनी पावन झालेली ही जी भूमी आहे त्यांची काय म्हणते एक प्रकारे जर आध्यात्मिक जर आपल्याला मनाची शांती किंवा हवी असेल तर आपण गुरुकुंज आश्रम जो आहे मोजरीचा, तिथे अवश्य भेट द्यावी. त्यानंतर जे आपले एक महानुभाव पंथाचा उल्लेख केलेला होता, त्यांची महानुभाव पंथांची काशी बघायला सुद्धा रिद्धपूरला एक आवर्जून भेट द्यावी. सोबतच खवय्येसाठी तर आपण आता बघितलेलंच आहे की खवय्यांना एक जिभेला एक वेगळी चव देणारं जो गिलावड आहे आमचा किंवा तिथले एक प्रकारची जी खाद्यसंस्कृती आहे आम्ही जपत आहोत, त्यासाठी अमरावतीला आवर्जून भेट द्यावी. निश्चितच खऱ्या अर्थानं ऋतिका, अतिशय छान पद्धतीची माहिती तू आमच्या सर्व श्रोत्यांच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे जगभर श्रोते असतील किंवा आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे तुझे सर्व श्रोते, या सर्वांच्यासाठी गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अमरावती जिल्ह्याची माहिती सांगितली. आणि खऱ्या अर्थानं श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीचा उदात्त हेतू हाच आहे
की गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा ही मालिका चालू करण्यापाठीमागे ग्रामीण भागातले असतील किंवा अनेक विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्याच्यामध्ये असा हा महाराष्ट्र हा एक विषय असतो आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्न विचारले असतात. प्रत्येकाला इतकी इत्थंभूत माहिती त्या जिल्ह्याविषयी नसते आणि या जिल्ह्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 90.8 FM फुले कृषी वाहिनीने हा उपक्रम आपल्यासाठी हाती घेतलेला आहे. आणि गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण अमरावती जिल्ह्याची माहिती कुमारी ऋतिका बुरंगे, मुक्काम पोस्ट मोर्शी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथील ही विद्यार्थिनी आहे आणि आपल्या जिल्ह्याविषयीची भरभरून माहिती आपल्या श्रोत्यांच्यासाठी तिने गेल्या 2 भागांमध्ये अतिशय छान पद्धतीची माहिती दिली आहे. ऋतिका, तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये जी काही संपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांसाठी दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. गौरव महाराष्ट्राचा इतिहास अमरावती जिल्ह्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण अमरावती जिल्हा याविषयीची माहिती ऐकलीत. याविषयीची माहिती आपल्याला देत होती कुमारी ऋतिका बुरंगे, मुक्काम पोस्ट मोर्शी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथील ही विद्यार्थिनी आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागामध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण ती घेत आहे. ही छान माहिती आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आता या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांची या ठिकाणी गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कार्यक्रमामध्ये गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या कार्यक्रमामध्ये एका नव्या जिल्ह्यासोबत आणि एका नव्या तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत नमस्कार.